खरोखर जसं आम्ही कबूल केलं त्यानुसार प्रभू देवा तू आमच्या जीवनामध्ये घडवणार आहे असा विश्वास आम्ही ठेवतो. आज तू आमच्या शुभोर पित्या तुझं वचन प्रभू देवा आमच्या अंतःकरणात प्रभू देवा चुटपुट लागावी असं त्या वचनामध्ये प्रभू देवा जे सामर्थ्य आहे येशूच्या नावामध्ये मी रिलीज करतो. प्रभू देवा ते मज्जा आणि प्रभू देवा अंतःकरण आणि हृदय प्रभू देवा या सगळ्यांना भेदून जाणार मनातल्या विचारांचं परीक्षक असा आहे प्रभू देवा आणि आज अनेकांचं परीक्षण केलं जावं प्रभू आणि त्यांच्या अंतःकरणात असणाऱ्या सर्व गोष्टी प्रभू देवा तपासून पाहिल्या जावं आणि प्रभू देवा त्यांना तू मार्गदर्शन कर मदत कर आध्यात्मिक रीतीने वाढण्यासाठी तुझ्या वचनाजवळ वाढण्यास तुझ्या वचनामध्ये वाढण्यासाठी तुझ्या शरणाजवळ प्रभू देवा तुझ्याशी नातेसंबंध स्थापन करण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. प्रत्येकाचा नाव मी तुझ्या प्रार्थना ऐकली म्हणून तुम्ही मागतो येशूच्या नावामध्ये मागतो म्हणून तो आई आमेन. बसूया. निर्गमाचं पुस्तक याचा 20 अध्याय
आणि त्याच्या चौथ्या 4 ते 6 वचन आपण वाचणार आहोत. निर्गम 20 4 पासून 6 पर्यंत. निर्गम 20 4 पासून 6 पर्यंत. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, वर आकाशातील खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो, आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या 1000 पिढ्यावर मी दया करतो. हालेलुया. एक सुंदर अशा प्रकारची आज्ञा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आज्ञा पाळणं हे लोकांना न आवडणारी गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या लोकांना मात्र ती प्रिय असणारी गोष्ट असली पाहिजे, कारण देवाची लोक ही आज्ञा पाळणारी लोक असतात. हालेलुया. आणि आज्ञा ह्या त्यासाठी दिलेल्या आहेत की आपण त्या पाळाव्या आणि त्याचा आशीर्वाद मिळवावे. हालेलुया. आशीर्वादाविषयी बोलणं खूप सोपं आहे आणि त्याच्याविषयी ऐकणं पण खूप सोपं आहे. आज्ञांच्या विषयी ऐकायचं म्हटलं की आपल्याला थोडंसं कठीण वाटतं, थोडंसं अवघड वाटतं, थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं. अरे हे आज्ञांच्या विषयी जास्त नका सांगू, आशीर्वाद आणि थोडं काहीतरी गुडी गुडी वाटणारं काहीतरी सांगा, की थोडंसं मनाला उत्तेजन देईल असं काहीतरी सांगा. प्रेज द लॉर्ड. पण इस्रायल लोकांना परमेश्वराने 40 वर्ष केवळ आज्ञाच देत राहिला. देव हालेलुया. देव त्यांना सचेत आणि सावध करत राहिला वारंवार, आणि यासाठी सावध करत राहिला की ज्यावेळेस खरोखर ते कनान देशात जातील त्यावेळेस त्यांचं जीवन हे सगळ्या राष्ट्रांसाठी आदर्श जीवन असेल. या हालेलुया. आणि म्हणून देवाने त्यांना वारंवार, अगदी पहिल्या इस्रायल लोकांना परमेश्वरानं बाहेर काढायचा जो दिवस होता त्या दिवसापासून शेवटी कनान देशापर्यंत पोहोचेपर्यंत देव त्यांना काहीतरी सांगत होता. हालेलुया. काहीतरी विशेष गोष्टी सांगत होता ज्या त्यांनी कधीही ह्याच्यापूर्वी ऐकल्या नव्हत्या, याच्यापूर्वी त्याच्यावर कधी विचार केला नव्हता. असंच काहीतरी देवाने त्याला सांगितलं. म्हणजे निघतानाच देवाने त्याला वल्हांडण सणाची ओळख करून दिली. वल्हांडण सण कसा पाळायचा ते सांगितलं. त्याच्यानंतर तांबड्या समुद्राजवळ आल्यानंतर देवाने त्याला सांगितलं कशा प्रकारे प्रार्थना करायची, हाक मारायची आणि विश्वास कसा ठेवायचा देवावरती की देव अद्भुत काम करेल, या गोष्टीविषयी शिकवलं. त्याच्यानंतर पुढे जाऊन हळूहळू देव बाप त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकवत गेला. आणि एक दिवस असा पण आला की देवाने त्यांना 10 आज्ञा दिल्या. हालेलुया. आणि त्या 10 आज्ञांच्या विषयी आपण शिकत आहोत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की 10 आज्ञा ज्या आहेत त्या केवळ इस्रायल लोकांसाठी होत्या, तुमच्या आणि माझ्यासाठी नाही. बाजूला सांगा, ह्या 10 आज्ञा तुझ्यासाठी पण आहेत. या सगळ्या 10 आज्ञा एक सोडून फक्त 9 आज्ञा ह्या पूर्ण नवीन करारामध्ये आलेले, एकच आज्ञा फक्त नवीन करारामध्ये आलेली नाही. ती आज्ञा पण नंतर मी तुम्हाला सांगेन. पण बाकीच्या सगळ्या 9 आज्ञा नवीन करारामध्ये आहे अशा आलेल्या आहेत आणि म्हणून त्या तुम्हाला मला पालन करायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की अरे हे माझ्यासाठी नाहीये, हे काहीतरी नवीन सांगताय तुम्ही. आताच्या काळामध्ये जे ही आज्ञा जी आपण ऐकली त्या आज्ञांच्या विषयी इतकं काही जास्त खोलवर पाहण्याची गरज नाही. पण आपण मात्र पाहणार आहोत. का पाहणार आहोत? कारण देव याविषयी खूप गंभीर आहे. या आज्ञेविषयी देव गंभीर आहे. बाजूला सांगा, ह्या आज्ञेविषयी देव खूप गंभीर आहे. जी आज्ञा आपण ऐकली आता की आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. बाजूला सांगा, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. लहानपणापासून आपण देवाला दृश्य स्वरूपात पाहण्याची आपल्याला सवय झाली. लहानपणापासून आपण तेच आहोत. म्हणजे मानवाचा स्वभावच तो आहे की जे दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवायचा, जे दिसत नाही त्याच्यावर कसा विश्वास ठेवू असा प्रश्न असतो आपल्याला नेहमी असा प्रश्न असतो. देव दिसतो का कुणाला? आजपर्यंत पृथ्वीवर असा कोणी मनुष्य नाहीये की त्याला असं वाटतं की मी संपूर्ण देवाला पाहिलेलं आहे आणि देव असा दिसतो. बरोबर, करेक्ट. अशा प्रकारचाच परमेश्वर आहे. असं कोणीही पाहिलेलं नाही आता सध्याच्या काळामध्ये. म्हणजे ज्या काळात आपण कृपेच्या काळात जगत आहोत त्या काळात अशा प्रकारचं स्वरूप पाहिलेला व्यक्ती तुम्हाला आढळणार नाही. पण मनुष्याचा स्वभाव काय आहे मात्र की देवाला दृश्य स्वरूपात त्याला पाहायचं. त्याला असं वाटतं जे दिसतं तो परमेश्वर, जो दिसत नाही तो देव नाही. हालेलुया. पण बऱ्याच वेळेस आपण ह्या दृश्य स्वरूपात पाहण्याच्या गोष्टीमुळे किंवा त्या स्वभावामुळे आपण जे देवाला अपेक्षित नाही अशा प्रकारच्या गोष्टी करतो की जे आपल्याला देवाला असं वाटतच नाही की ते मानवाने करावं. आणि म्हणूनच बरीच लोक या पृथ्वीवरची अशी आहेत की त्या लोकांनी देवाच्या बाबतीत ही जी मुख्य गोष्ट आहे
की देवाची कुठल्याही प्रकारची प्रतिमा केली जात नाही, ती गोष्ट करून ठेवलेली आहे. आणि म्हणूनच त्यांना असं वाटतं की अरे देव असाच दिसतो, देव असाच दिसतो, पण देव खरंच कसा दिसतो हे एक्झॅक्टपणे माणसाला कधीही सांगता येणार नाही. बऱ्याच वेळेस बायबल आपल्याला बऱ्याच गोष्टीचं स्पष्टीकरण देतं. आपण नंतर पुढे जाऊन त्या गोष्टी पण पाहणार आहोत की देव नेमका कसा दिसतो, देवाचं स्वरूप नेमकं कसं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि अशा स्वरूपाचा परमेश्वर बनवणं किंवा अशा स्वरूपात मानवासमोर सादर करणं हे खूप अवघड गोष्ट आहे. देवानं शब्दामध्ये केवळ ते सांगितलं, पण प्रत्यक्ष रूपामध्ये जर त्याला आणायचं आहे, आपल्याला जर तशा प्रकारे आणायचं तर ते तुमच्या आणि माझ्यासाठी शक्य होणार नाही. आणि म्हणून तर देवाने ही आज्ञा देऊन ठेवली की आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस. कारण बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की मनुष्यामध्ये म्हणजे जे पृथ्वीवरती आहे तशाच प्रकारचं, म्हणजे जसं तुम्हाला 2 हात आहेत आणि 2 पाय आहेत आणि 1 डोकं आहे, 2 डोळे आणि 2 कान वगैरे, अशाच प्रकारचा परमेश्वर आहे. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं देवामध्ये काहीही नाही. परमेश्वराने मात्र काय सांगितलं याच्याविषयी आपण पाहूया. करंथीकरास पहिले पत्र, करंथीकरास पहिले पत्र त्याचा 3रा अध्याय करंथीकरास पहिले पत्र 3रा अध्याय आणि 16वे वचन मी तुमच्यासाठी वाचतो. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाला दृश्य स्वरूपात पाहण्याची आपल्या सर्वांची इच्छा आहे, पण देवाला दृश्य स्वरूपात पाहता येत नाही. पण जर पाहता येत नाही तर आपण त्याला बनवू पण शकत नाही, आपण त्याला तयार पण करू शकत नाही. पण देवाने मात्र या काही गोष्टींचं स्पष्टीकरण दिलंय की देवाला दृश्य स्वरूपात न पाहता सुद्धा देव कुठं आहे नेमका हे आपल्याला समजावं यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि बायबल काय सांगतं की तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. देव कुठे राहतो? देव मंदिरामध्ये राहतो. कुठल्या मंदिरात? शरीर रूपी मंदिरात. बाजूला सांगा, देव शरीर रूपी मंदिरात राहतो. देवाची बऱ्याच ठिकाणी उपस्थिती आहे आणि त्यापैकी एक ठिकाण ते आहे, एक ठिकाण आहे फक्त केवळ तो शरीर रूपी मंदिरामध्ये राहतो असं नाहीये. देवाचं वेगवेगळ्या प्रकारची देव आपल्या शरीरामध्ये पण राहतो. देवाच्या ज्या ठिकाणी आराधना केली जाते त्या ठिकाणी पण राहतो. मग ती बिल्डिंग असेल, ते एखादं झाडाझड सावली असेल, त्याच्यानंतर एखादं पत्र्याचं शेड असेल, त्याच्यानंतर एखादं घर असेल आणि मग कुठलीही ठिकाण असेल की ज्या ठिकाणी देवाची आराधना केली जाते. हालेलुया. बायबल असं सांगतं ज्या ठिकाणी देवाची आराधना केली जाते त्या ठिकाणी देव राहतो, शरीरामध्ये देव राहतो. त्याच प्रकारे देव दोघं तिघं देवाच्या गौरवासाठी ज्या ठिकाणी एकत्र आले त्या ठिकाणी देव राहतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल काय सांगतं की ज्या ठिकाणी परमेश्वराचा गौरव करण्यासाठी दोघं किंवा तिघं एकत्र आलेले अशा ठिकाणी सुद्धा परमेश्वर राहतो आणि देव स्वर्गामध्ये पण राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकाच वेळेस सर्व ठिकाणी राहणारा तो सर्वव्यापी परमेश्वर आहे. बाजूला सांगा, देव सर्वव्यापी आहे आणि एकाच वेळेस तो सर्व ठिकाणी राहतो. एका वेळेस एकाच ठिकाणी राहण्याचं जी मर्यादा आहे ती तुम्हाला मला आहे, पण एका वेळेस सर्व ठिकाणी राहण्याची मर्यादा म्हणजे कुठल्याही प्रकारची मर्यादा नसलेला परमेश्वर आपला परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणजे सर्व ठिकाणी आज या ठिकाणी जर आपण आराधना करत आहोत प्रभूची, तर प्रभू या ठिकाणी पण आहे. जर समजा मुंबईमध्ये कोणी देवाची आराधना करत आहे तर मुंबईमध्ये सुद्धा तो आहे. आणि परदेशामध्ये चायनामध्ये जर देवाची आराधना कोणी करत असेल तर चायनामध्ये पण देव आहे. आणि जर अमेरिकेमध्ये जर दुसऱ्या खंडात किंवा रशियामध्ये जरी असेल कोणी देवाची आराधना करत असेल तर तिथं सुद्धा देव आहे. एक सेम टायमिंगला वेगवेगळ्या टायमिंग मध्ये अजिबात नाही मी म्हणत आहे, सेम टायमिंगला सेम याच वेळेस परमेश्वर त्या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहे. मग कदाचित तिथं रात्र असेल पण त्या ठिकाणी सुद्धा देव आहे. हालेलुया. म्हणजेच देवाला कुठली मर्यादा नाही. देव परमेश्वर आत्मा आहे. बाजूला सांगा, देव आत्मा आहे. योहानाचा शुभवर्तमान त्याचा 4था अध्याय. योहानाचं शुभवर्तमान त्याचा 4था अध्याय आणि 24वा वचन. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. हालेलुया. का देवानं असं सांगितलं? त्याचं कारण काय होतं की देव आत्मा आहे. हालेलुया. देव काय आहे? आत्मा आहे आणि म्हणून त्याच्या उपासकांनी त्याची उपासना कुठल्याही प्रकारच्या या जगातल्या गोष्टी दाखवून नाही
तर आत्म्याने आणि खरेपणानेच केली पाहिजे. हालेलुया. कुठल्याही प्रकारे आपल्याला असं वाटतं की मी दृश्य स्वरूपात पाहणार आणि दृश्य स्वरूपात जे केलं जातं त्याच गोष्टी करणार, पण देव असं म्हणतो की आत्म्याने आणि खरेपणाने माझी उपासना केली पाहिजे. हालेलुया. कारण मी आत्मा परमेश्वर आहे. हालेलुया. बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की दृश्य स्वरूपात जी गोष्ट दिसते, कारण दृश्य स्वरूपातल्या गोष्टीवरच तुमचा आणि माझा लवकर विश्वास बसतो. जे आपण पाहिलेलं नाही त्याच्यावर विश्वास ठेवायला आपल्याला खूप कठीण जातं. आणि बायबल असं सांगतं की जे न पाहता विश्वास ठेवतात ते धन्य आहे. हालेलुया. बाजूला सांगा, न पाहता विश्वास ठेवणारे धन्य आहे. देवाला तुम्ही मी पाहिलेलं नाही तरी पण आपण विश्वास ठेवतो की देव आहे. पण बरेच लोक थोमासारखे आहेत आणि त्यांना असं वाटतं की मी बोट गाठून पाहिले वाचून विश्वास ठेवणार नाही. माझ्या अंतःकरणामध्ये तोपर्यंत विश्वास बसणार नाही जोपर्यंत मी त्याला चाचपून पाहत नाही. चाचपून पाहणे सुद्धा संधी देतो बरं देव. हालेलुया. जसं थोमाला दिली परमेश्वरानं संधी, आणि परमेश्वर आपल्याला अशा प्रकारची संधी सुद्धा देऊ शकतो. काहीतरी छोटस गोष्ट, काहीतरी असं जे आपल्यासाठी अद्भुत असेल पण त्यासाठी खूप छोटं आहे, असं काहीतरी तो तुमच्या आणि माझ्यासमोर प्रगट करेल. जसं मागील आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की देव त्याचे पैलू प्रगट करतो. देव त्याचं काय प्रगट करतो? पैलू प्रगट करतो. तो जर चेहरा प्रगट करत नाही पण त्याचे पैलू प्रगट करत असतो. त्याचे पहिले हजारो पैलू आहेत आणि त्या हजारो पैलूपैकी एखादा पैलू तुम्हाला समजतो आणि त्याद्वारे तुमचं जीवन पूर्णपणे बदलून जातं. तुम्हाला कळतं की परमेश्वर आहे आणि त्याचं सामर्थ्य आहे, त्याची उपस्थिती आहे आणि तो अस्तित्वात पण आहे आणि तो कार्य पण करतोय. हालेलुया. पण ही गोष्ट बऱ्याच लोकांना समजत नाही आणि समजत नसल्यामुळं ते मग इतर गोष्टींच्या मध्ये शोधू लागतात. इतर गोष्टी, काही गोष्टी मी तुम्हाला स्पष्ट सांगणार नाही, पण काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायचे की नेमकं कशा प्रकारे मी बोलत आहे, कशाविषयी नेमकं बोलत आहे. पण इतर गोष्टींच्या मध्ये ते देवाला शोधतात आणि शोधल्यामुळे होतं काय की त्यांना असं वाटतं की ही पर्टिक्युलर हीच गोष्ट देव आहे आणि याच्या पाठीमागे जाऊनच माझं भलं होणार. पण लक्षात घ्या, देव परमेश्वर तुम्हाला मला अशा प्रकारची आज्ञा देऊन ठेवत आहे की तुमचं शरीर माझं मंदिर आहे आणि मी आत्मा आहे. हालेलुया. कारण शरीरामध्ये जर तुम्ही फाडून पाहिलं तर कुठं दिसेल का? तो तुम्हाला नाही दिसणार. का दिसणार नाही? कारण तो आत्म्याच्या स्वरूपामध्ये आत्मा आहे. हालेलुया. तो दिसणार नाहीये, त्याला तुम्हाला शोधून बाहेर काढता येणार नाही, आत टाकता येणार नाही, कारण त्याचं जे आत्मा आहे तो आत्म्याला आत जाण्याचा बाहेर येण्याचा त्याला फाडण्याची गरज नाही. तो अगदी पारदर्शक रूपाने कुठेही जाऊ शकतो, कुठेही कशाही प्रकारे प्रवेश करू शकतो. हालेलुया. कारण आत्म्याला कोणी बंदिस्त करू शकत नाही, आत्म्याला कोणी बांधून ठेवू शकत नाही आणि आत्म्याला डायरेक्ट रीतीने कोणी काढू पण शकत नाही. तो त्याच्या मर्जीने येणार आहे, जाणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणूनच आपण त्या आत्म्याच्या पाठीमागे जास्त लागलं पाहिजे. पण बरीच लोक ह्या ज्या आज्ञेला आहेत या आज्ञेला पालन करणं त्यांना कठीण जातं. जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं 2 आठवड्यापूर्वी एक संदेश आपण ऐकला होता की विशेष आज्ञा आपल्यासाठी होती. जसं शौलाचं उदाहरण आपण पाहिलं. शौलाला परमेश्वराने सांगितलं की तू कशा प्रकारे मूर्तीपूजक व्यक्ती झालेला आहेस किंवा कशा प्रकारे तू आपल्या हृदयामध्ये मूर्ती वागवलेली आहे या गोष्टीविषयी तो स्पष्टपणे बोलला आणि त्याच्यामुळं शौलाला कळलं अरे मी तर देवाची आराधना करण्यासाठी या ठिकाणी आहे. मग देव मला असं का म्हणतो? कारण त्यानं अवाज्ञा केलेली होती आणि ती अवाज्ञाच ही देवाच्या विरोधात असलेलं सर्वात मोठं पातक होतं. हालेलुया. आणि म्हणून ही आज्ञा देत असताना देवाने तुम्हाला आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये या गोष्टी टाकून ठेवलेल्या आहेत की देव आत्मा आहे. कधीच देवाची आराधना करत असताना एक गोष्ट कधीही विसरू नका की माझ्यामध्ये परमेश्वर राहतो. हालेलुया. कुणामध्ये परमेश्वर राहतो? जर माझ्यामध्ये परमेश्वर राहतो तर तुमच्या प्रत्येकामध्ये परमेश्वर राहतो. हालेलुया. तुमच्या पत्नीमध्ये तो राहतो, तुमच्या पतीमध्ये राहतो, तुमच्या जोडीदारामध्ये, तुमच्या लेकरांच्या मध्ये तो राहतो. त्याच प्रकारे जगातल्या प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये तो राहतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग तो कितीही पापी का असेना, कितीही पाप केलेला असेना, कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी केलेला मनुष्य का असेना, पण त्याच्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे. हालेलुया. कारण तो देव निर्मित आहे, देवापासून आलेला आहे. त्याच्यामध्ये जो मानवी आत्मा तो सुद्धा देवापासूनच आलेला आहे आणि स्वतः देवाने आपल्या आत्म्याचा अंश सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेलाच आहे. हालेलुया. बऱ्याच वेळेस लोकांच्याकडे आपण पाहत असताना विशिष्ट जातीचा व्यक्ती, विशिष्ट धर्माचा व्यक्ती, विशिष्ट कल्चरचा व्यक्ती, विशिष्ट भाषा बोलणारा व्यक्ती, विशिष्ट समाजामध्ये राहणारा व्यक्ती किंवा विशिष्ट उंचीचा, विशिष्ट आर्थिक परिस्थिती असलेला व्यक्ती म्हणून आपण पाहतो. पण देव परमेश्वर मात्र हे सगळं पाहत नाही.
तुम्ही आणि मी ज्यावेळेस लोकांच्याकडे पाहू त्यावेळेस आपली जी नजर आहे किंवा आपला जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बदलायलाच पाहिजे आणि हे पाहायला पाहिजे की देव ज्याच्यामध्ये राहतो तो मनुष्य. हालेलुया. त्याची जात धर्म आणि त्याचं शिक्षण आणि त्याच प्रकारे आर्थिक परिस्थिती या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडून पडतात आणि आपल्याकडे आपल्या अंतःकरणामध्ये हे पाहत असताना आपण नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की देव या माणसामध्ये राहतो. आपण कुणासाठी प्रार्थना का करतो? आपण त्याच्या भल्यासाठी किंवा त्याला आपण सुवार्ता का सांगतो? कारण जो देव त्याच्यामध्ये राहतो त्या देवाकडे त्यांनी यावं, त्या देवाविषयी ओळख करून घ्यावी, त्या देवाविषयी त्यांनी जाणून घ्यावं, त्याच्यावर त्यांनी प्रीती करावी, त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवावा, म्हणून आपण त्याला हे सगळं सांगतो. हालेलुया. पण बऱ्याच वेळेस आपल्याला ह्या गोष्टीचा विसर पडतो. आपण विशिष्ट अशा प्रकारचा व्यक्ती आणि म्हणून आपण त्याच्याकडे चष्मा लावून पाहिजे आणि तो मानवी चष्मा आपण काढून टाकला पाहिजे. तो मानवी चष्मा ज्यावेळेस आपण काढू ना त्यावेळेस देवाची उपस्थिती तुम्हाला प्रत्येक माणसामध्ये जाणवायला चालू होईल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जाणवायला चालू होईल. तुम्ही ज्या ठिकाणी पण जाल त्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला दिसायला चालू होईल. परमेश्वराला आपण फक्त दृश्य स्वरूपात पाहण्याची इच्छा बाळगतो, पण एखादा कुरूप ज्याला कोणत्याही प्रकारचं सौंदर्य नाही त्या माणसामध्ये सुद्धा परमेश्वर तुम्हाला दिसू लागेल किंवा परमेश्वराची उपस्थिती तुम्हाला दिसू लागेल. त्या ठिकाणी तुम्ही प्रार्थना करत असताना पाहू शकाल की परमेश्वर इथं उपस्थित आहे आणि परमेश्वर याच्या अंतःकरणामध्ये काम पण करत आहे. हालेलुया. मग तो कुरूप दिसतोय किंवा अशिक्षित आहे, अडाणी आहे आणि त्याच्याजवळ बसायला तुम्हाला लाज वाटते, अशा माणसाजवळ सुद्धा परमेश्वर आहे. हालेलुया. पण देवाचे लोक विसरले. त्यांना असं वाटतं जे दिसतं ना तेच फक्त, आणि कारण आपली बुद्धी लहानपणापासून एकाच गोष्टी साचेबद्ध रीतीने आपल्याला शिकवत आणलेलं, साचेबद्ध रीतीनं. आणि याच्याकडे पाहून सुद्धा लोक काय म्हणतात माहितीये का? हे देव आहे. याच्याकडे पाहिलं तर पण स्वर्गामध्ये क्रूस काम नाही बरं. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये कुठेही उल्लेख नाही की स्वर्गात क्रूस काम आहे. प्रेज द लॉर्ड. स्वर्गामध्ये कुठल्याही प्रकारचा फोटो नाही, कुठल्याही प्रकारची मूर्ती नाही, कुठल्याही प्रकारचा क्रूस काम सुद्धा नाही. हालेलुया. आणि मी तुम्हाला आवर्जून ही गोष्ट सांगतो, हे म्हणजे देव नाही. हालेलुया. क्रूस काम म्हणजे परमेश्वर नाही. हालेलुया. मोशे ज्यावेळेस इस्रायल लोकांना चालवत होता त्यावेळेस काही गोष्टींच्यामुळे त्यांच्यामध्ये मरी येऊ लागली, साप चावल्यामुळे, आणि ते मरत होते. आणि मोशेला परमेश्वराने काय सांगितलं माहितीये? तो पितळेचा एक साप बनव आणि पितळेचा साप बनवून तो वरती लटकव आणि जो कोणी साप चावल्यानंतर जो कोणी त्या ठिकाणी आजारी पडेल तो त्या सापाकडे ज्यावेळेस पितळेच्या सर्पाकडे ज्यावेळेस पाहिल त्यावेळेस तो बरा होईल. आणि खरं ज्यावेळेस लोक पितळेच्या सर्पाकडे पाहायचे त्यावेळेस ते बरे व्हायचे. आणि जो पितळेचा सर्प आहे ना तो पितळेचा सर्प अगदी खूप लांबपर्यंत, म्हणजे इस्रायल लोक कनान देशात पोहोचले, कनान देशात ते खूप वर्ष राहिले, तोपर्यंत त्यांनी तो तसाच ठेवला होता. आणि ते नंतर त्याचं काय झालं माहितीये काय? नंतर ते त्यांच्यासाठी खूप मोठ्या श्रापाचं आणि त्यांच्यासाठी खूप मोठ्या अडखळण्याचं कारण बनलं. ह्याचं कारण ह्यासाठी बनलं कारण ठराविक अंतरापर्यंतच परमेश्वराने ती गोष्ट देऊन ठेवली होती. त्याच्यानंतर तो त्याला काढायचा होता, त्याच्यानंतर त्याला नष्ट करायला हवं होतं, पण त्यांनी तो नष्ट केला नाही. टिकवून ठेवला, टिकवून ठेवला, टिकवून ठेवला, टिकवून ठेवला आणि त्यांची पुढची पिढी मात्र शापित झाली त्या गोष्टीवर. हालेलुया. बरेच लोक आज आपल्या हृदयामध्ये त्यांना असं वाटतं की मी माझ्या गळ्यामध्ये क्रूस खांब बाळगला म्हणजे माझ्या बरोबर देव आहे. अरे देव, तू क्रूस खांब नाही गळ्यात घातला तरी पण देव तुझ्याबरोबर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. क्रूस खांब म्हणजे देव नाहीच होणार. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं क्रूस आपलं एक विश्वासाचं प्रतीक आहे आपण असं म्हणतो, पण एक गोष्ट लक्षात घ्या, का असं म्हणतो? कारण येशू ख्रिस्त क्रूसावर खीळ लागेल आणि म्हणून क्रूस खांब विश्वासाचं प्रतीक आहे. पण क्रूस खांबामुळे माझं तारण नाही. हालेलुया. येशूमुळे माझं तारण आहे. जो लटकवला गेला त्याच्यामुळे माझं तारण आहे, त्या लाकडामुळे माझं तारण नाही. हालेलुया. पण ही गोष्ट लोक विसरतात. त्यांना असं वाटतं की क्रूस खांब म्हणजे देव नाही, क्रूस खांब म्हणजे देव नाही. प्रेज द लॉर्ड. आणि किंवा कुठल्याही चर्चमध्ये किंवा कुठल्याही अशा प्रकारच्या ज्या ठिकाणी देवाची आराधना केली जाते त्या ठिकाणी जर एखादा कुठला तरी मनुष्य पुतळा त्या ठिकाणी हातात खिळे ठोकलेले आहेत आणि एक रक्ताचा थेंब फक्त त्या ठिकाणी पडलेला आहे असं जर तुम्हाला कोणी दिसलं तर तिथं तो देव नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया. तिथं तुम्हाला डोकं टेकायचं नाही, तिथं तुम्हाला क्रूस काम करायचं नाही, तिथं तुम्हाला पाया पडायचं नाही, त्या समोर जाऊन तुम्हाला आराधना करायची नाही. ही गोष्ट अतिशय विचित्र गोष्ट आहे आणि त्या गोष्टीचा देव कट्टर विरोधक आहे. हालेलुया. या जगामध्ये येशूची कुठेही कसल्याही प्रकारची मूर्ती नाही. हालेलुया. कुठल्याही कसल्याही प्रकारचा फोटो अस्तित्वात नाही. हालेलुया. जसं आज लोक दाखवतात की एक रक्ताचा थेंब फक्त खाली पडला, पण येशूच्या शरीरावर एक ठिकाण असं नव्हतं की त्या ठिकाणून रक्त वाहत नव्हतं. असा फोटो तुम्हाला काढावा लागेल आणि त्या फोटोला ठेवावा लागेल. चेहरा सुद्धा ओळखू येत नव्हता त्याचा.
इतका विचित्र चेहरा त्याचा झालेला होता, कारण मारलेलं होतं रात्रीपासून सकाळपर्यंत, दुसऱ्या दिवशीच्या दुपारी 3 वाजेपर्यंत येशूला सतत आणि छळत होते. ते लोक सतत मारत होते, सतत वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा करत होते. कोणी भाले मारत होते, कोणी चपराक मारत होतं, कोण चाबकाचे फटके मारले जात होते. येशू ख्रिस्त क्रूस खांब नेत असताना अडखळला, पडला त्या ठिकाणी, आणि ह्या ठिकाणी जखमा झाल्या होत्या, खरचटलं होतं, एवढं सगळं झालेलं होतं. आणि या सगळ्यामध्ये संपूर्ण शरीरावरती रक्त वाहत होतं, आणि त्यामध्ये चेहरा सुद्धा ओळखू येणं शक्य नव्हतं. पण बरीच लोकांना असं वाटतं, अरे हा कुठेतरी लिपस्टिक लावलेला व्यक्ती आहे, आणि याच्याकडे पाहून त्यांना असं वाटतं हा येशू आहे. येशू नाही होतो. हालेलुया. येशूला कुठल्याही प्रकारचं असं रंगवलेलं नव्हतं. आणि बायबल स्पष्टपणे सांगतं यशाचा 53व्या अध्यायामध्ये त्याच्यावर मन बसेल असं त्याच्या काहीच नव्हतं. पण बरीच लोक आज त्यांना असं वाटतं, भले भले विश्वास ठेवणारे लहानपणापासून त्यांच्या डोक्यामध्ये हे बिंबवलं गेलेलं आहे, आणि क्रूस काम दिसला की त्यांना असं वाटतं अरे येशू आहे, देव आहे, येशू तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. क्रूस काम म्हणजे देव नाही, येशूची मूर्ती म्हणजे देव नाहीये, येशूचा कुठलाही फोटो म्हणजे देव नाही. ही गोष्ट अगदी डोक्यातून अगदी स्पष्टपणे बाहेर काढा. कुठेही तुम्ही कुठल्याही चर्चमध्ये गेला आणि जर तुम्हाला तिथं असं दिसलं, आज भले भले लोक ना त्या येशूच्या मूर्तीसमोर डोकं फोडतात, पण त्यांच्या जीवनामध्ये काय होत नाही. मी अगदी खूप वर्षापासून पाहिलेलं आहे की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना असं वाटतं इथे तर काहीतरी असं जप केल्याने माझं तारण होणार आहे. माझ्या जीवनामध्ये, माझ्या लेकरांच्या जीवनामध्ये ते जप करण्यात त्यांनी आयुष्य घालवले, पण त्यांचं जीवन कधी बदललं नाही. का बदल नाही? त्याचं कारण खरंय त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आत्म्याला कधी आवाजच दिला नाही की माझ्या घरामध्ये येशूचा आत्मा आहे. हालेलुया. आणि तो आत्मा दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. तू कोरीव मूर्ती, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. याचा अर्थ हाच आहे की येशूची कुठल्याही प्रकारची प्रतिमा, कुठल्याही प्रकारचा फोटो, कुठल्याही प्रकारचं मूर्ती, कुठल्याही प्रकारे अशी गोष्ट जी देवाची सदृश्य किंवा देवासारखी दिसणारे असं तुम्हाला वाटत असेल, तर त्या गोष्टीवर विश्वास ठेवणं म्हणजे आपल्यासाठी कोरीव मूर्ती करणं. हालेलुया. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की याच्या ठाई देव आहे, तर याच्या ठाई देव नाही. पण बऱ्याच लोकांनी भडकवलंय लोकांना, ही आज्ञा बाजूला केली, या आज्ञेला बाजूला काढ, अरे हे इस्रायल लोकांसाठी होतं, माझ्यासाठी काही नाहीये. पण हे येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आहे की आपल्यासाठी कुठल्याही प्रकारची देवाची मूर्ती तयार करायची नाही. येशूवर जो तुम्ही विश्वास ठेवताय, तर येशूवर विश्वास ठेवणाऱ्या अशा प्रत्येक माणसासाठी आणि या विश्वास करण्यासाठी प्रत्येकासाठी ही आज्ञा देऊन ठेवलेली आहे की आपल्यासाठी कोरीव मूर्ती करायची नाही. क्रूस खांब म्हणजे देव नाही. हालेलुया. बाजूला सांगा, क्रूस खांब म्हणजे देव नाही. क्रूस खांब म्हणजे देव नाही. पण बरीच लोक आज त्यांना असं वाटतं स्वर्गात तो आहे, स्वर्गात नाही क्रूस. स्वर्गामध्ये स्वतः देव आहे. हालेलुया. स्वर्गामध्ये सतत आपण त्याचा चेहरा पाहणार आहोत. हालेलुया. त्याच्या चेहऱ्याचं तेज आपण पाहणार आहोत. स्वतः परमेश्वर त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे, आणि तो प्रकाश आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला सतत दिसत आहे. त्या ठिकाणी क्रूसाची गरज नाहीये, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चिन्हाची गरज नाही, त्या ठिकाणी कुठल्याही प्रतीकाची गरज नाही, कुठल्याही फोटोची गरज नाही, काहीच गरज नाही. हे सगळं पृथ्वीवर मानवाचं समाधान करण्यासाठी ठेवून ठेवलेलं आहे लोकांनी. आणि मानवाचं समाधान हे ठीक आहे, जसं आरोन म्हणाला लोकांना, इस्रायल लोकांना, की ते इस्रायल लोक म्हणाले अरे मोशेचं काय झालं आम्हाला माहित नाही, तू आमच्या समोर चालतील अशा प्रकारचे देव घेऊन ये. आरोन म्हणाला चला ठीक आहे, तुम्ही घेऊन या सगळे कुंडलं आणि सगळं काही सोनं असेल ते घेऊन या. आणि मग त्याने ओतलं आणि मग एक वासरू बनवला आणि तो म्हणाला हेच तो तुमचा देव. आणि लोकांनी आराधना चालू केली, लोकांनी चालू केलं नाच गाणं, लोकांनी सगळं चालू केलं, आणि लोक म्हणाले अरे हेच आहे. आणि 40 दिवस मोशे डोंगरावरती देवाच्या सानिध्यात बसलाय, आणि इकडे मात्र लोक बळगली. बरीच लोक आज लोकांना काहीतरी ऑप्शन देऊन ठेवलेले, चला हे ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना मला दिसणारा पाहिजे, मग हे घे दिसणारा, बस पडत पाहिजे त्याने, आणि बस आराधना करत लोकांनी त्याला देऊन ठेवलेलं. बऱ्याच पाळक लोकांनी मी म्हणतोय, बऱ्याच लोकांनी जे जुने माणसं होते ना, काही ज्या लोकांनी अशा प्रकारे कल्ट आणलेत ना, अशा सगळ्या लोकांनी हे कल्ट देऊन ठेवले विश्वासदारांच्या डोक्यात की हे घे आणि हे करत बस, आणि करत राहिले ते आयुष्यभर डोकं फोडतात. आणि बरोबर ख्रिसमसच्या दिवशी किंवा ईस्टरच्या दिवशी आणि फंक्शनच्या दिवशी अगदी मस्तपैकी रम पितात, दारू पितात आणि म्हणतात हेच आहे. आणि येशूवर विश्वास ठेवण्याची ओळख पडली. काय ओळख पडली? की हे वाईन पितात, चर्चमध्ये वाईन दिली जाते. प्रेज द लॉर्ड. पण ही आपली ओळख असता कामा नये. हालेलुया. ही ओळख नाही आपली प्रीती ही ओळख असली पाहिजे असं पाहिजे. बायबल काय सांगतं? तुम्ही प्रीती करता याच्यावरून ओळखतील की तुम्ही माझे लेकरं आहात. हालेलुया. पण बऱ्याच ख्रिश्चन लोकांची ओळख काय बनली? बऱ्याच ख्रिश्चन लोकांची ओळख अरे त्याच्या घरामध्ये ख्रिसमसला पार्टी असते, ती ओळख आहे.
हे सगळे नटून थटून अगदी ख्रिसमसला जातात, ही त्यांची ओळख आहे. आणि ही त्यांची ओळख आहे. हे चर्चमध्ये जातात आणि त्यांच्या घरामध्ये शेप आहे. बऱ्याच लोकांच्या घरी मी अशा प्रकारचे शेप्स पाहिले की ज्याच्यामध्ये अगदी बाटल्या सजवून ठेवली असं पण आहे. आणि बऱ्याच ख्रिश्चन लोकांचं जीवन हे झालेलं आहे, म्हणजे जे खरोखर मूर्ती आपल्या मनामध्ये वागवण्यात अशा लोकांचं जीवन मी सांगतो तुम्हाला. कदाचित तुम्हाला पण असं वाटत असेल की त्यांचं अनुकरण करावं, तर निश्चित अर्थाने तुम्ही चुकीच्या अंतःकरणात आहात. आणि बरेच विश्वासणारे ज्यांना मी वचन शिकवले अशी पण काही लोक आहेत की त्यांना असं वाटतं की पास्टर सांगते ती चूक आहे वाटतं, आणि मग मी क्रूस खांब गळ्यामध्ये वागवल्याने मला थोडंसं असं वाटेल की येशू माझ्याबरोबर नेहमी चालतो, आणि कुठल्याही ओढ्याच्या ठिकाणी मी गेलो तर अरे माझ्या गळ्यात क्रूस आहे, मला काय होणार, असं त्यांच्या डोक्यामध्ये. पण असं काहीच नाहीये. हालेलुया. कारण तुम्ही मृत्यूच्या दरीतून जात असला तरी देव तुमच्या बरोबर आहे. त्याला क्रूसाची गरज नाही. गळ्यात सोन्याचा लाकडाचा कसलाही क्रूस बाळगण्याची गरज नाही. बायबलमध्ये सुवार्थ पत्रिका ठेवली म्हणजे भीती वाटायची नाही, असंच बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं. किंवा आपल्या ह्याच्यामध्ये नवीन कारण ठेवायचं, बस आपल्याला जवळ भूक येत नाही. बऱ्याच लोकांचं असं पण म्हणणं आहे. खूप काही लोक आहेत त्यांना असं वाटतं उशाला जवळ ठेवून ठेवायचं, वाईट स्वप्न पडत नाही. आणि अंतःकरणामध्ये जर बायबलची वस्त्र असतील तर स्वप्न नाही वाईट पडत. हालेलुया. तुमच्या हृदयातल्या परमेश्वराला जर तुम्ही आतमध्ये आवाज दिला असेल तर तुम्हाला अगदी तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या बॅगेमध्ये नवीन करार वागवायची गरज नाहीये. तर तुमच्या ते वाचण्यासाठी तुम्ही वागवू शकता, पण भीती वाटू नये यासाठी नाही वागवू शकत. हालेलुया. तुम्हाला सुरक्षित वाटावं यासाठी तुम्ही वागवू शकत नाही. ती मूर्तीपूजा आहे थोडक्यात. तुम्ही बायबलचीच पूजा करता, पण बायबल पूजण्यासारखं नाहीये, याची पूजा करायची गरज नाही. हालेलुया. हे केवळ निव्वळ पुस्तक आहे, पण यातली वचनं जी आहे त्याला मात्र तुम्ही हृदयात वाचवलं. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं अरे बायबल देव आहे, बायबल देव नाहीये. हालेलुया. बायबल तुम्हाला मला जगण्याचं साधन दिलंय. बायबल तुम्हाला मला या ठिकाणी जगण्याचा एक मार्ग देऊन ठेवलाय की त्यानुसार तुम्हाला वागायचंय. हालेलुया. त्याला तुम्ही सुरक्षित ठेवणं चांगली गोष्ट आहे. देवाची वचनं त्यात लिहिली त्यामुळे तुम्हाला सुरक्षित ठेवायचंय. पण याच्यावर काही लोक याच्यावर फुलं वाहणारे पण मी पाहिले नाही. काही लोक असं वाटतात, त्यांना असं वाटतं त्यातली पानं फाडतात आणि घराचा पाया असतो ना, घराचा पाया किंवा संपूर्ण बायबल घराच्या पायामध्ये पुरतात असं की देवाच्या वचनावर माझ्या घराचा पाया घातला पाहिजे. सगळ्यात उंचीवर बायबल ठेवा. हा ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही आदर करताय त्याचा, उंचीवर बायबल ठेवा, पण बायबलला देवाचा दर्जा नका देऊ. हालेलुया. बायबल देवाच्या ठिकाणी नाही असू शकत, कारण देव बायबलपेक्षा पण उंच आहे. हालेलुया. कारण त्या देवापासून बायबल आहे, बायबल पासून देव नाहीये. हालेलुया. लक्षात येईल तुमच्या मी काय सांगतोय. बऱ्याच लोकांना हे माझ्या विश्वासाचं प्रतीक आहे. नाही, बायबल विश्वासाचं एक साधन आहे किंवा देवाने त्याला, माझा बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका. बायबल हे परमेश्वरापासून आलेलं आहे. ते तुम्हाला मला ह्या पृथ्वीवर कसं धार्मिक जीवन जगावं हे शिकवतं. हालेलुया. ज्याची स्वर्गात आपल्याला गरज पडणार नाही. बायबलची गरज स्वर्गात नसणार आहे आपल्याला, कारण स्वर्गात परमेश्वर स्वतः असेल त्या ठिकाणी, आणि आपण प्रत्येक जण त्या ठिकाणी याजक संदेश असणार आहोत, आणि प्रत्येक जण आपल्याला कसं जगायचं याची समज त्या ठिकाणी आलेली असेल. कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला बायबल पुस्तक जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही. परमेश्वर स्वतः आपल्याला त्या ठिकाणी असेल. पण बरीच लोक या गैरसमजात वागतात. त्यांनाच वाटतं क्रूस, बायबल आणि तत्सम दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे परमेश्वर आहे. काही लोकांच्या घरामध्ये जे येशूवर विश्वास ठेवले आहेत ना, त्यांच्या घरात बायबलवर फुलं ठेवलेली पण मी पाहिजे. त्यांनाच वाटतं अरे बायबल पवित्र आहे, त्याचा आदर केला पाहिजे, आणि त्याच्यावर अगदी, आणि ते वाचत कधी नाही, पण क्रूस फक्त ठेवलं. हालेलुया. वाचत कधी नाही. त्यांनाच वाटतं खूप सुरक्षित राहिलं पाहिजे. सुरक्षितच राहतात, कोण खाते, अजिबात त्याला हात लावत नाहीत लोक. पण बायबल देव नाही, क्रूस खांब देव नाही. हालेलुया. त्याच्यावर लटकवलेला कोणताही तत्सम व्यक्ती देव नाही. हालेलुया. क्रूसावर लटकवून एक रक्ताचा थेंब त्याच्यावर आलेला आहे, आणि तो देव नाहीये, देव आत्मा आहे. देव आत्मा आहे, आणि त्याची उपासना तुम्हाला आत्म्यानेच करायची. तुम्ही कुठेही जा, प्रवासात असा, तुम्ही घरी असा, कामावर असा, कुठेही असा, देव तुमच्या आत्मध्येच राहतो, म्हणजे तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. तुमच्या बरोबर आहे. तुमची उपस्थिती, त्याची उपस्थिती सदैव तुमच्या बरोबर आहे. त्याला जास्त तुम्हाला असं वाटू देऊ नका की हे सगळं माझ्याबरोबर असलं म्हणजे देव आहे माझ्याबरोबर. नाही. खूप लोकांना, नवीन विश्वासात येणारे किंवा जुने सुद्धा खूप लोक जे आहेत ना, त्यांना असं वाटतं अरे हे सगळं असलं म्हणजे माझ्या बरोबर देव असणार आहे. नाही, हे सगळ्याची काहीही गरज नाही. देव सदैव तुमच्या बरोबर. रिकामे तुम्ही जा आणि परमेश्वर त्या ठिकाणी असतो. हालेलुया.
तुमच्या बोलण्यातून परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये प्रगट होईल. हालेलुया. तुमच्या विश्वासानुसार परमेश्वर तुमच्यामध्ये प्रगट होईल. बायबल तुमच्या समोर वाचण्यासाठी असू द्या आणि मग ते वाचा, मनात ठेवा, साठवून आणि ती वचनं बोला. परमेश्वर काम करेल. हालेलुया. परमेश्वराचं सामर्थ्य काम करेल. पण या गोष्टीला मनात वागून असं ठेवू नका की हे सगळं माझ्यावर वाचलं म्हणजे परमेश्वर असणार आहे. कारण आपल्यासाठी मग कोरीव मूर्ती करण्यासारखं आहे. तुम्ही एक तत्सम गोष्टीला कोरीव मूर्ती करून ठेवली तुमच्या स्वतःसाठी. तुम्हाला असं वाटतं हे माझ्याबरोबर वाचणं म्हणजे देव माझ्याबरोबर आहे. पण ह्या हे सगळं बाळगणं किंवा ह्या सगळ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे आपल्यासाठी कोरीव मूर्ती करण्यासारखं आहे. तुम्ही असे विश्वासणारे बनले पाहिजे की तुम्ही उभे राहा आणि ते म्हणा मी रिकामा आहे प्रभूजी, माझ्यामध्ये तू देव उपस्थित आहेस आणि तुझा आत्मा ह्या ठिकाणी आहे आणि मी प्रार्थना करतो परमेश्वर काम करेल. तुम्ही असे विश्वासणारे असले पाहिजे. हे तत्सम तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही पडली पाहिजे. हे असलं म्हणजेच माझ्याबरोबर परमेश्वर असणार आहे असं काही असणार नाही. हालेलुया. हे कुठल्याही प्रकारचे म्हणजे या ठिकाणीच फक्त चर्चमध्येच परमेश्वर आहे आणि मी माझ्या घरी नाहीये असं अजिबात बोलू नका. तुम्ही रस्त्यावर बसमध्ये बसलाय त्या ठिकाणी परमेश्वर आहे कारण तुमच्यामध्ये देव आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये आतमध्ये परमेश्वर आहे. चर्चमध्येच केवळ फक्त परमेश्वर उपस्थित आहे असं नाही. चर्चमध्ये देव आहे, चर्चमध्ये उपस्थित आहे, त्याची विशेष उपस्थिती या ठिकाणी आहे. पण तुमच्या सोबत ती उपस्थिती येते पण मग इथं पण आहे आणि तुमच्या सोबत पण आहे. हालेलुया. तो सर्वव्यापी परमेश्वर. हालेलुया. सर्वव्यापी म्हणजे सगळीकडे एकाच टायमिंगला तो उपस्थित आहे. हालेलुया. आणि म्हणून त्याच्या उपस्थितीविषयी तुम्ही शंका बाळगू नका. त्याच्या असण्याविषयी शंका बाळगू नका. त्याच्या सहाय्याविषयी शंका बाळगू नका. त्याच्या सुरक्षिततेविषयी शंका बाळगू नका. तुम्हाला शंका बाळगायची गरज नाही. विश्वास ठेवायची गरज आहे की देव माझ्या बरोबर आहे. मानव जे शिकवतो ना त्या गोष्टीला डोक्यातून बाहेर काढ. मानवाचा स्वभाव आहे की दिसणारा जे दिसणार आहे तो देव, जो नाही दिसत तो देव नाही. जे दिसणार आहे तुम्ही भिंतीकडे डोळे बंद करून प्रार्थना करू लागला अरे इथं तर काही दिसत नाही कसं काय परमेश्वर काम करणार. बऱ्याच लोकांना ही शंका असते. तुम्ही सांगताय मस्त कारण लोकांना काय करायची सवय झालेली माहितीये का? अवघड काहीतरी सांगितलं ना तर ते लवकर करतात लोक. सोपं काय सांगितलं ना तर करत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल नेहमी तुम्ही न्यूजपेपर सारखं वाचलं पाहिजे. मला असं वाटेल अरे न्यूजपेपर सारखं कसं काय बायबल वाचायचं. तुम्ही ज्यावेळेस बातमी वाचता ना न्यूजपेपर कोणी वाचतं. न्यूजपेपर वाचणं चांगली गोष्ट आहे. तर न्यूजपेपर बातमी वाचतो ना आपण. बातमी काय वाचतो की अमुक गावामध्ये अमुक व्यक्तीचा खून झालेला आहे आणि तो खून जो आहे तो अमुक व्यक्तीने केला. पोलिसांनी त्याला पकडलं आणि कोर्टामध्ये हजर केले नाही. त्याला एवढे दिवस पोलीस कोठडी दिले. आपण विश्वास ठेवतो आणि आपण म्हणतो अरे बघा या माणूस कसं काय याने खून केला असं इतका मोठा. आता ती बातमी खोटी आहे खरे आपण तपासायला गेलेलो नसतो. त्याचा फोटो पण आपल्याला माहित नाही. त्या माणसाला नाव माहित नसतं, त्याचं गाव माहित नसतं, काही माहित नसतं. पण आपण डोळे बंद करून काहीही शंका उपस्थित न करता आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो की नाही ठेवतो. आपण विश्वास ठेवतो आणि हा विश्वास ठेवतो की त्या माणसाने खरंच खून केलाय आणि खरंच त्याला पोलिसांनी पकडलंय, खरंच तो माणूस मेलाय. हे सगळं आपल्या डोक्यात आपल्याला माहित नसतं तरी पण आपण विश्वास ठेवतो. तसं बायबल वाचलं पाहिजे. हालेलुया. आपण हा विश्वास ठेवला पाहिजे की बायबलमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द आणि शब्द खरा आहे आणि त्यानुसार परमेश्वर काम करतो. हालेलुया. हालेलुया. आपल्याला ठाऊक नाही, माहित नाही, काय माहित नाही तरी पण आपण विश्वास ठेवतो. न्यूजपेपरवर जसा विश्वास ठेवतो ना तसा आपण विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे बायबल. हालेलुया. पण बरीच लोक विश्वास ठेवत नाही. त्यांना आज वाटतं इतकं सोपं नका सांगू. हालेलुया. अवघड काहीतरी सांगा. हालेलुया. एक 50 सोमवार उपवास करायला सांगा, लोक करणार नाही. आणि त्यांना सांगितलं तू एक प्रार्थना कर, फक्त एकच, डोळे बंद कर, पापाची क्षमा माग आणि प्रार्थना कर, बघ तुझ्या पापाची क्षमा. पण त्याला आपण अंधश्रद्धेचं काहीतरी सांगितलं. अमुक ठिकाणी जा आणि अमुक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी 4 भाकऱ्यांचं अर्पण कर आणि ह्या लोकांना वाटून टाक. तो म्हणा अरे मस्त इतकं खर्चिक का? खरंच काढतो खर्चिक काय असेल ना सांग. हालेलुया. स्वस्तात नाही फुकटचं काय सांगू नका. पण ते आपला परमेश्वर आपल्याला खूप सोपं काम सांगतो. गुडघे टेक, मी तिथं उपस्थित आहे. हालेलुया. तू झाडाखाली गुडघे टेकलीस तरी मी आहे. हालेलुया. तू फक्त म्हणालास की प्रभू मला क्षमा कर, मी माझ्या पापाची क्षमा मागतो. 2 अश्रू फक्त तुझ्या डोळ्यातून आले तरी मी क्षमा करेन. हालेलुया. तो तुमच्या आणि माझ्याकडून कोंबडं नाही मागत, बकरं नाही मागत. तो तुमच्याकडून माझ्याकडून अगरबत्ती मागत नाही. तो कुठल्याही प्रकारची तत्सम वस्तू मागत नाही तुमच्याकडून. तुमच्या आणि माझ्याकडून केवळ आणि केवळ तो पश्चातापाचे 2 शब्द मागतो. आणि हे सोपं काम आहे बरं. हे माणसाला आवडत नाही. लोकांनी काय सांगितलेलं आहे? अवघड करा म्हणजे देव प्रसन्न होतो. अवघड काही
काहीतरी करा म्हणजे देव खूप खुश होईल. आणि त्यासाठी अवघड तुम्ही म्हणा मी 40 दिवस उपवास करतो, देव खुश होईल. हालेलुया. देव लगेच 40 दिवस उपवास करणं वाईट नाहीये, लक्षात घ्या. 40 दिवस उपवास करणं खूप चांगलं आहे, पण ते विश्वासानं करणं, प्रामाणिकपणे करणं हे खूप अवघड आहे. हालेलुया. उपाशी राहणं हे केवळ देव उपाशी राहण्याने प्रसन्न होत नाही, पण उपाशी राहण्याबरोबर पवित्र जीवन जगणं याने देव प्रसन्न होतो. हालेलुया. उपाशी राहायला लोकांना आवडतं आणि 40 दिवस उपवास करून दिवसभर टोप्या घालणारे पण माणसं मी पाहिले. बरीच लोक उपवास करतात, दिवसभर पाप करतात आणि संध्याकाळी अगदी भक्तिभावाने प्रार्थना करणारे पण खूप लोक आहेत. हालेलुया. न चुकता व्यसन करणारे पण आहे आणि न चुकता प्रार्थना पण करतात. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला असं वाटेल की हे इतकं काय, आणि परमेश्वराला असं वाटतं की तुम्ही आणि मी आपण सहज साध्या सोप्या पद्धतीनं त्याच्यावर विश्वास ठेवावा. आपण जस्ट डोळे बंद करावं आणि म्हणावं, प्रभूजी मी तुला पाहिलं नाही पण मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. मला तुझी उपस्थिती कधी कधी जाणवत नाही प्रभूजी, पण मी विश्वास ठेवतो की तू आहेस. तू इथं आहेस. रोज सकाळी ज्यावेळेस मी प्रभूजवळ येतो या ठिकाणी, त्यावेळेस मी म्हणतो प्रभूजी मला ह्या माहित नाहीये, पण प्रभूजी आज तू माझ्या बरोबर ह्या ठिकाणी उपस्थित आहेस. मी विश्वास ठेवतो प्रभू आणि त्याची उपस्थिती जाणवते. 5 मिनिटात परमेश्वराची उपस्थिती जाणवायला, कारण हे शब्द मी बोललेलो आहे. हालेलुया. कारण बऱ्याच वेळेस त्यांना लोकांना असं वाटतं, अरे हे तुम्ही दिसणारं काहीतरी सांगा ना, दिसणारं काहीतरी बोला ना आणि त्याच्याविषयी काहीतरी सांगा ना, पण दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. बऱ्याच लोकांनी पाळकावर विश्वास ठेवला. पाळक दिसतो, पाळक दिसला ना आणि मग बरं वाटलं बघा तुम्हाला बघून खूप छान वाटलं. अमुक ब्रदर अमुक सिस्टरला बघून खूप समाधान वाटतं. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. बघा अरे तुम्ही किती दिवस प्रार्थना करून घेणार. हालेलुया. तुमचा देव कधी झालाच नाहीये. मग तुम्ही विश्वासच ठेवला नाही की माझ्यामध्ये देव आहे. जे लोक 10 वर्ष प्रार्थना करून घेतात ना, डोक्यावर आठवून 5 वर्ष डोक्यावर आठवून प्रार्थना करून घेतात, त्यांना अजून सुद्धा वाटतं की कुणाला तरी फोन केल्यानेच मला बरं वाटणार आहे, कुणावरती विश्वास ठेवल्यानेच मला बरं वाटेल. त्यांना आज सावध होण्याची गरज आहे, कारण अजून सुद्धा तुम्ही याच्यावरच विश्वास ठेवला नाही की देव तुमच्यामध्ये राहतो. तुमच्यामध्ये देव राहतो. तुमची ही मूर्ती पूजा आहे, कारण तुमच्यासाठी मूर्ती कोण आहे माहित आहे? तो ब्रदर, तो सिस्टर, ती सिस्टर, त्यानंतर पास्टर तुमच्यासाठी मूर्ती आहे, दुसरं कोणी नाहीये. कारण तुम्ही त्याला देव करून ठेवले. तुम्ही त्याला म्हणताय तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा मला बरं वाटेल. पास्टरला प्रार्थना करायला सांगणं चूक नाहीये, पण तुम्ही किती, त्याला काहीतरी लिमिट असतं. 1 महिना 2 महिने 1 वर्ष 2 वर्ष बस झालं. बस त्याच्यानंतर तुम्हाला हे समजतं हळूहळू की माझ्यामध्ये देव राहतो. 2 वर्षात तुम्हाला हे समजतं की नाही समजतं की माझ्यात देव राहतो आणि माझ्यात देव राहतो तर तो माझा ऐकणार आहे. हालेलुया. त्याला पास्टरची गरज नाही पडली पाहिजे. तुम्हाला कळालं पाहिजे ही गोष्ट. आणि बऱ्याच लोकांना 10 वर्षापासून पास्टरची गरज पडते. पास्टरवरती अवलंबून राहणं चूक नाहीये, पण बऱ्याच वेळेस आपण एका छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर देवाच्या सेवकावर अवलंबून राहत असो तर तुमच्यासाठी तो मूर्ती आहे. लक्षात घ्या. तुमच्यासाठी तो ब्रदर मूर्ती आहे. भलेही तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा न ठेवा, तुम्हाला माझ्या गोष्टीवर तुम्हाला असं वाटेल की हे काहीतरी वेगळं आहे, पण हे सत्य आहे. बरेच विश्वासणारे अशा मूर्त्या बाळगून आहेत म्हणा. त्यांना असं वाटतं अमुक तिकडे गेलो ना मी खूप माझं बरं वाटेल आणि मी त्या चर्च मध्ये गेलो ना माझं सगळं बदलतं बघा, आणि त्या दिवशी असं वाटतं आणि खूप छान, आणि पुढच्या रविवारी परत सगळं हवा पुसून येऊ आठवड्यात परत जाऊ. चर्च मध्ये जाणं वेगळं, लक्षात घ्या. भक्तिभावानं जाणं, त्याचा आदर करण्यासाठी जाणं आणि केवळ बरं वाटतं म्हणून जाणं, ह्याच्यात खूप फरक आहे. हालेलुया. आपण या ठिकाणी चर्च मध्ये आपले कोणाला तरी बरं वाटावं, मला केवळ आशीर्वाद मिळावा आणि माझ्या गुडी फील व्हावं, मला माझी समस्या सुटावी, यासाठी तुम्ही येण्याचा जो समय असतो ना तो 1 वर्ष 2 वर्ष. त्याच्यानंतर तुम्ही केवळ आणि केवळ इथं देवाची आराधना करण्यासाठी, त्याचा आदर करण्यासाठी आलो. हालेलुया. त्याच्यानंतर जर तुम्ही आशीर्वादासाठी येत असाल तर तुमची मिस्टेक आहे काहीतरी, लक्षात घ्या. कारण चर्च मध्ये 2 वर्षाभर आपण कशासाठी येतो? आशीर्वाद मिळावा, प्रार्थना ऐकावी, देवानं माझ्या जीवनात समस्या सोडवावी, माझ्या जीवनात अडचणी आहेत त्या सोडवाव्या, यासाठी आपण येतो. नाहीतर मग त्या लोकांसाठी चर्च मूर्ती बनतो. मूर्ती त्यांच्यासाठी चर्च मूर्ती आहे, लक्षात घ्या. चर्च केवळ त्यांच्यासाठी मूर्ती आहे. त्यांना असं वाटतं तिथं गेलं ना माझी समस्या सुटणार आहे. चांगली गोष्ट आहे, चर्च मध्ये गेल्यानंतर समस्या सुटते, चांगली गोष्ट आहे, पण किती वर्ष त्याला काहीतरी मर्यादा आहे. त्याला लिमिट आहे, टाइम लिमिट आहे, लक्षात घ्या. त्या टाइम लिमिट 2 वर्षाचा असेल, काहींसाठी 3 वर्षाचा, काहींसाठी 5 असेल, पण 5 नंतर सुद्धा काही लोक धिम्म आहेत. त्यांना असं वाटतं चर्च मध्ये गेल्यानंतर समस्या सुटणार. अरे तू घरी प्रार्थना कर, बघ तुझ्या जीवनामध्ये चमत्कार. हालेलुया. चर्च मध्ये फक्त तू देवाच्या आदरासाठी आला पाहिजे.
हालेलुया. देवाच्या आदरासाठी आपण आलो पाहिजे. आपल्याला असं वाटलं पाहिजे मला देवावर आदर आहे, देवावर मी प्रीती करतो म्हणून मी आराधनेसाठी जातो. हालेलुया. आशीर्वाद तर मला मिळालाय. माझी समस्या घरीच मी प्रार्थना केलेली सुटलेली आहे. माझ्या जीवनामध्ये चमत्कार अगोदर झालेला आहे, पण मी आदर करण्यासाठी जातो. हालेलुया. मी देवाची महिमा करण्यासाठी जातो त्या ठिकाणी. मला त्या ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी मी जात नाही, आशीर्वादासाठी मी जात नाही, मी देवाची महिमा करतोय. हालेलुया. मी देवाच्या लोकांच्या बरोबर जाऊन मी देवाचा गौरव करतो त्या ठिकाणी. यासाठी मी जातो. ते देवाची महिमा करण्याचं ठिकाण होतं. हालेलुया. इस्रायल लोकांसाठी परमेश्वराने निवास मंडप दिला आणि परमेश्वराने ज्यावेळेस मंदिर दिलं त्यावेळेस कधीही ती लोक समस्या सोडवण्यासाठी मंदिरात किंवा निवास मंडपात जात नव्हते. हालेलुया. फक्त एका गोष्टीसाठी जातात, आराधना करण्यासाठी. पण बरेच विश्वासणारे आज 99% विश्वासणारे आशीर्वाद, समस्या, अडचणी आणि अशा सगळ्या कारणांसाठी चर्चमध्ये येतात. आणि 10 वर्षापासून नवीन लोकांसाठी मी बोलत नाही बरं हे सगळं काय. मी 10 वर्षापासून 5 वर्षापासून तुम्ही विश्वासात आहात तर तुम्हाला बदलायची गरज आहे. कारण तुमच्यासाठी पास्टर देव आहे, ब्रदर देव आहे, कुणीतरी सिस्टर देव आहे, कुठलं चर्च देव आहे, बिल्डिंग तुमच्यासाठी देव बनली आहे. हालेलुया. बिल्डिंग हे फक्त एकत्र येऊन आराधना करण्याचं ठिकाण आहे. हालेलुया. या कारण देव जसा इथं आहे तसं तुमच्या घरी पण आहे. हालेलुया. तसं तुमच्या सोबत पण आहे. जी उपस्थिती इथं जाणवती ना ती उपस्थिती तुमच्या हृदयात सुद्धा तुम्हाला तुमच्या जवळ कुणीही विश्वासणार नाही त्यावेळेस सुद्धा जाणवू शकते. जर तुम्ही विश्वास ठेवत असाल त्या उपस्थितीवर, आत्म्यावर विश्वास ठेवत असाल तर. हालेलुया. तुम्हाला वाटत असेल की बायबल माझ्याजवळ नाही, अरे माझं काय होणार, पण माझं जाऊन गेलं वाटतं सगळं. अरे बायबलची वचनं तुझ्या डोक्यामध्ये आहेत, बायबलची वचनं तुझ्या अंतःकरणामध्ये आहेत. ठीक आहे, ठीक आहे, मग असू दे ना, एक दिवस तू विसरून आला, चांगली गोष्ट आहे. बायबलचा अभ्यास करण्यासाठी किंवा आराधनेत प्रार्थनेत जाण्यासाठी बायबलची आपल्याला गरज आहे. पण समजा कधी विसरलंय तुमच्याकडून तर तुमच्याबरोबर देवच नाही असं समजू नका. हालेलुया. आज मी नवीन करायला विसरून आलो, अरे माझं काय होणार, काही नाही होणार. हालेलुया. मी आज चर्चमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी मला आशीर्वादच नाही मिळाला, असं काय माझं होणार. आणि मी तो आराधना करण्यासाठी आला होता बाबा, आशीर्वाद करण्यासाठी आला नव्हता. हालेलुया. पण खूप लोकांचं जीवन आज अशा प्रकारच्या मूर्तींच्या मध्ये अडकलेलं आहे. त्यांना ती कारण दिसणाऱ्या गोष्टीवरच आपला विश्वास असतो. आपल्याला एकच आपल्याला वाटतं जे दिसत नाही ना त्याला देव म्हणायला सांगू नका बरं. पण लक्षात घ्या, जो दिसत नाही तोच खरा देव. हालेलुया. तो आत्मा आहे. हालेलुया. तो दिसत नाही. लोक कोण म्हणत असते, अरे मी पाहिलाय, फोटो बोलतो. अशुद्ध माणसाला तर देव अजिबात दिसत नाही. कारण बायबल सांगतं शुद्ध, जे शुद्ध आहे आणि त्याच्या शुद्धतेजवळ जाणं ना ही अशक्य कुठली गोष्ट असते. केवळ देवच माणसाला तशा प्रकारची शुद्धता देऊ शकतो, देवाला पाहण्यासारखी शुद्धता. हालेलुया. देवाला पाहण्याची शुद्धता जी आहे ना ती तुम्ही आणि मी कितीही पश्चाताप केला तरी मिळवू शकणार नाही. ती शुद्धता केवळ देव देईल आपल्याला. हालेलुया. हालेलुया. जसं येशूने शिष्यांचे पाय धुतले. येशूने शिष्यांचे पाय धुण्याची 2-3 कारणं होती. त्यापैकी एक कारण हे पण होतं की त्यांना शुद्धता प्राप्त व्हावी. हालेलुया. त्यांना तो पवित्र आत्मा देणार होता. त्यासाठी त्यांना शुद्धता यावी असं त्याला वाटत होतं. आणि म्हणून तर त्यानं सांगितलं की ज्यानं संपूर्ण अंग धुतलेलं आहे त्याला फक्त केवळ पाय धुण्याची गरज आहे. त्याला केवळ पाय धुण्याची आवश्यकता. आणि म्हणून येशूने ती शुद्धता त्यांना येण्यासाठी त्यांचे पाय धुतले. हालेलुया. कारण त्याच्यातून हे दाखवून द्यायचं त्याला की खरी शुद्धता ही माझ्यापासून मिळते. माझ्यापासून मी देतो शुद्धता, मी शुद्धता देतो. हे त्यातलं एक कारण होतं. बरीच अजून दुसरी कारण आहे, पण त्यापैकी हे कारण होतं की येशूला शुद्धता द्यायची होती. आणि मग त्याला पाहायचंय तुम्हाला तर त्या शुद्धतेला तुम्हाला मिळवलं पाहिजे. हालेलुया. त्याचं पाहण्याचा पण एक समय असतो. हालेलुया. मी एक दिवस एक पायंगोल झगा पाहिला, फक्त झगा दिसला मला, बाकी काही नाही दिसलं. मी ज्यावेळेस झगा दिसला ना मला त्यावेळेस मी डोळे वर केले असे, म्हणजे मान माझी खाली होती आणि मी असं वर केलं. प्रार्थनेमधली गोष्ट सांगतोय आणि ह्या गोष्टीला आता जवळपास 2002 सालची गोष्ट आहे मी जे पाहिलेलं आहे. तर त्यावेळेस मी अशी मान वर केली फक्त आणि त्यावेळेस माझे डोळे दिपले आणि मी खाली पडलो. मला काही दिसलं नाही, बाकीचं काही दिसलं नाही. केवळ मला पायगोल झगा दिसला जो सोनेरी कलरचा होता, सोनेरी पांढऱ्या कलरचा होता. एवढंच दिसलं मला. याच्या पलीकडे काहीही दिसलं नाही. मी पाहण्याचा विचार केला की प्रभूजी मला पाहायचं असं म्हणालो मी आणि वरती केलं तर मला काय नाही दिसलं. सगळे माझे डोळे दिपले होते, पांढरं फक्त दिसलं, बाकी काय नाही. तुमची इच्छा असेल तर कदाचित छोटंसं मी जसं मगाशी म्हणाल ना केवळ तो पैलू दाखवतो. काय दाखवतो आपल्याला? तो पैलू दाखवतो.
जसं मोशेला दिसलं. मोशेला काय सांगितलं परमेश्वराने, तुला मी एका ठिकाणी ठेवेन, एका ठिकाणी म्हणजे एका खडकाच्या कपारीत ठेवेन आणि मी तुझ्या समोर जाईन. आणि तुझ्या समोर जात असताना परमेश्वर त्या समोरून गेला, पण त्याचा चेहरा त्याला दिसला नाही, कारण तोपर्यंत देवाच्या हाताने त्याला लपवलं होतं. परमेश्वराने त्याला लपवलं होतं, त्याचा डोळे लपवले होते किंवा त्याच्या डोळ्यासमोर ते परमेश्वराने हात ठेवला होता आणि हात ठेवून तो पुढे गेला चालत आणि केवळ देवाची पाठ पाहिली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. केवळ देवाची काय पाहिली त्यांनी? पाठ पाहिली, चेहरा पाहिला नाही. हालेलुया. म्हणजेच देव काय दाखवतो? फक्त पैलू दाखवतो. देव पैलू दाखवतो. देव तुमच्या माझ्यासमोर असं काहीतरी प्रगट करेल की तुम्हाला त्याची सत्यता समजेल, तुम्हाला त्याचं थोडंसं स्पष्टीकरण द्यावं आणि तुम्हाला समजावं की अरे देव आहे, देव आहे, परमेश्वर आहे, परमेश्वर काम करतो, परमेश्वर या गोष्टी करतो. पण बरीच लोक त्या गोष्टीवर विश्वास, त्या मी नाही विश्वास ठेवणार. जसं थोमासारखं अंधकरण असतं त्यांचं, मी पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणार, मी जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणार. मग देव पैलू दाखवतो. देव काहीतरी असं दाखवतो की ज्यातून आपल्याला समजेल की तो परमेश्वर या ठिकाणामध्ये आहे. त्याचं खरं स्वरूप काय आहे? वाचा माझ्याबरोबर प्रगटीकरणाचं पुस्तक, याचा पहिला अध्याय. का असं म्हणतो परमेश्वर? त्याचं खरं स्वरूप वेगळं आहे म्हणून तो म्हणतोय. त्याचं खरं स्वरूप काय लिहिले? माझ्या बरोबर बोलत असलेली पहिला अध्याय 12 वचनापासून पुढे. माझ्या बरोबर बोलत असलेली कोणाची वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोट वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते व त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशण्यासारख्या सूर्यासारखी होती. आणि बायबल सांगतं, मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिऊ नको, जो शेवटला व पहिला व शेवटला आणि जो जिवंत आहे तो मी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं खरं स्वरूप तिथं आहे. येशूचं खरं स्वरूप तिथं आहे. येशू तुम्हाला पाहायचंय का? असा आहे येशू. आणि असा जर येशू कोणाला दिसला असेल तर तो खरा येशू. हालेलुया. तो योहानाला दिसला, प्रगटीकरणाला योहानाला दिसला, प्रगटीकरण जो यानं लिहिलं त्या योहानाला तो दिसला आणि त्यानं पाहिल्या तो मेल्यासारखा पडला. हालेलुया. मी ज्यावेळेस नुसता पायगोट झगा पाहिला होता ना, केवळ पायगोट झगा पाहिला होता, मी त्या ठिकाणी 3 तास पडलेलो होतो. 3 तास मला शुद्ध नव्हती, म्हणजे मला समजलं नाही की मी कुठं आहे म्हणून. 3 तासानंतर मी उठून हे माझ्या लक्षात आलं की अरे मी काय पाहिलं होतं. ज्यावेळेस तुम्ही देवाला खरोखर पाहाल किंवा त्यातलं छोटासा पैलू पाहाल त्यावेळेस तिथं तुम्ही त्या उपस्थितीमध्ये राहू शकत नाही. ज्यावेळेस इस्रायल लोकांना ही आज्ञा परमेश्वराने दिली ना, बायबल त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतं की पर्वत थरथरत होता. काय थरथरत होतं? पर्वत थरथरत होता. पर्वत थरथर कापत होता. बिल्डिंग नव्हती, लक्षात घ्या, दगड नव्हता छोटा. पर्वत म्हणजे हजारो टनाचा पर्वत जो आहे, हजारो टनांचा पर्वत थरथरत होता. आणि तो पर्वत थरथरत असताना विजांचा कडकडाट होत होता, मोठी मेघगर्जना होत होती आणि खूप मोठा आवाज होत होता की ज्या आवाजाला कुठल्याही प्रकारचं यातलं जे डेसिबल मोजतात ना, ते डेसिबल मध्ये तो बसणार नाही, असा आवाज होत होता. आणि परमेश्वर त्या पर्वतावर आले. हालेलुया, हालेलुया. आणि लोक असं म्हणतात, अरे मी देवाला पाहण्याची माझी इच्छा आहे आणि देव असा दिसला पाहिजे आणि मला बघा ना, मग दिसत नाही तर देव कसं काय होत? हालेलुया. देव दिसताना तो मरशील तू. हालेलुया. देव दिसणार तर आपण जिवंत नाही राहणार. हालेलुया. आपण दिसणार नाही, आपल्याला समजणार नाही की आपण कुठे आहोत, काय आपण मूर्छित पडून जाऊ. आपल्याला आपलं भान राहणार नाही, आपल्या शरीराचं भान राहणार नाही कुठल्याही प्रकारे. मोशे 40 दिवस देवाच्या सानिध्यामध्ये पडून होतो. त्याला समजलं नाही, तो खाल्लं नाही, त्याने पिलं नाही, काही नाही केलं. त्याला कुठेही गेला नाही. तो बाहेर कशासाठी, बाथरूमसाठी सुद्धा गेला नाही. तो 40 दिवस कंटिन्यूपणे त्याच्या उपस्थितीमध्ये होता. हालेलुया. आणि हे मानवाला शक्य नाही करत. हालेलुया. नाही आपण खाऊ, नाही आपण पिऊ, पण आपल्याला बाथरूमला जाण्याची गरज पडली.
पण तिथं पण तो गेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बऱ्याच लोकांना असं वाटतं अरे देवाला मला पाहायचंय किंवा देव दृश्य स्वरूपात दिसला पाहिजे, पण बऱ्याच लोकांना हे समजतच नाही की आपण हृदयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आशा पाहण्याच्या इच्छेतून आपण मूर्त्या मागवलेल्या असतात. आपल्याला असं वाटतं की मला हे दिसत नाहीये ना, मग नाहीये, पण बरेच विश्वासणारे त्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हे लक्षातच घेतलं पाहिजे की नेमका देव कसा दिसतो. हालेलुया. आणि इथं लिहिलेलं आहे, ही वचनं कधी विसरू नका. ज्यावेळेस पण तुम्हाला असं वाटेल की मला पाहायचं त्याला, त्यावेळेस ही वचन लगेच काढा आणि वाचा. प्रगटीकरण पहिला अध्याय आणि त्याच्यामध्ये 11व्या वचनापासून पुढे जे आहेत ना 17व्या वचनापर्यंत ही वचनं वाचायला विसरू नका. देव ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की अरे परमेश्वराला मला बघायचंय, हे पहा आणि लक्षात घ्या की देवाला मी पाहू शकत नाही. हालेलुया. मी त्याचा अनुभव घेऊ शकतो, मी त्याचं सामर्थ्य अनुभवू शकतो, मी त्याच्या जीवनामध्ये काम पाहू शकतो आणि अशा खूप काही गोष्टी. आणि मग मूर्ती आपल्या मनामध्ये अशा प्रकारची वागवू नका. कुठल्याही प्रकारच्या मूर्तीपूजेमध्ये ज्या गोष्टी देवापासून नाहीत अशा गोष्टीमध्ये भाग घेण्याचा विचार करू नका. आणि परमेश्वराचं स्वरूप मी तुम्हाला सांगत आहे. दुसरे इतिहासाचं पुस्तकाचा 2रा अध्याय आणि 6वं वचन अजून त्याच्या उपस्थितीविषयी तुम्हाला, त्याच्या स्वरूपाविषयी तुम्हाला समजेल. दुसरे इतिहास त्याचा 2रा अध्याय आणि 6वं वचन आहे. एकच मिनिट काहीतरी केलेलं आहे. दुसरा इतिहास याचा 6वा अध्याय. पाचवा अध्याय आणि 13वं वचन, 13 आणि 14. दुसरे इतिहास 5वा अध्याय 13-14. करणे वाजवणारे व गाणारे एका सुराने परमेश्वराची स्तुती व आराधना करू लागले आणि करणे व झांजा आदी करून वाद्य वाजवून परमेश्वराची स्तुती ते उच्च स्वरे करू लागले. ती अशी तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे. त्या समयी परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले. त्या मेघामुळे याजकास सेवा चाकरी करण्यास उभे राहावे ना, कारण परमेश्वराच्या तेजाने देव मंदिर भरून गेले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती कशी आली या विषयी आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेस देवाची उपस्थिती आलेली, ज्या वेळेस परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी देवानी दृश्य स्वरूपात प्रगट केली, त्या वेळेस अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात की तिथं कुठल्याही मानवाला उभं राहता आलेलं नाही. कुठलाही मानव असू द्या, कुठलाही मनुष्य असू द्या, त्याला उभं राहता आलेलं नाही. मग तो याजक असेल किंवा एक सामान्य मनुष्य असेल, त्याला सुद्धा उपस्थित राहता आलेलं नाही. या ठिकाणी स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की देवाची सेवा चाकरी करण्यास याजकांना त्या मेघामुळे त्या ठिकाणी उभं राहता आलं नाही, कारण देव मेघामध्ये उतरलेला होता, मंदिरामध्ये उतरलेला होता. देवाची उपस्थिती त्या ठिकाणी उतरलेली होती. आज दृश्य स्वरूपात एखाद्या अशा गोष्टी समोर लोक काहीतरी पूजा करत बसतात किंवा वेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी करतात ना, त्यावेळेस त्यांना ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की परमेश्वराची उपस्थिती आली. ज्या ठिकाणी असेल ना परमेश्वर, त्या ठिकाणी आपण बसू पण नाही शकत, उभं पण नाही राहू शकत, आपण मूर्छित पडणार. आपण त्या ठिकाणी मरण पावण्याची शक्यता आहे. इतकं त्याचं सामर्थ्य मोठं आहे. हालेलुया. आणि पण बऱ्याच लोकांना हे समजत नाही आणि त्यांना असं वाटतं की मी म्हणतोय तशा प्रकारे माझ्या कल्पनेसारखं असलं पाहिजे, पण तुमच्या आणि माझ्या कल्पनेसारखा परमेश्वर नाही. तुमच्या आणि माझी कल्पना जिथं पोचत पण नाही, ज्या कल्पनेत आपल्या गोष्टी सुद्धा कधी आल्या नाहीत, अशा प्रकारचं देवाचं स्वरूप आहे. हालेलुया. अशा प्रकारचा देव दिसतो, अशा प्रकारे त्याचा चेहरा आहे, अशा प्रकारे, कारण तो चेहरा मी नाही पाहिला, पण त्याचं स्वरूप कसं असेल ह्या बायबलमध्ये ह्या गोष्टीवरून आपल्याला पाहायला मिळतं की तो त्याचं स्वरूप तुम्हाला मला पाहता येणार नाही. जसं सूर्याकडे आपण एक क्षण सुद्धा पाहू शकत नाही. दुपारच्या 12च्या वेळेस एका क्षणात आपण फक्त सूर्याकडे असं जरी पाहिलं तरी एका सेकंदात आपल्याला डोळे खाली करावे लागतात. आणि त्या सूर्याला निर्माण करणारा परमेश्वर, त्या देवाकडे, त्याच्या प्रकाशाकडे आपण कधीच नाही पाहू शकणार. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला मला कुठल्याही प्रकारच्या मूर्तीला आपल्या अंतःकरणात वागवता येणार नाही. पहिले राजे याचा 8वा अध्याय 10वं वचन.
पहिले राजे याचा 8वा अध्याय 10वे वचन. पहिले राजे 8वा अध्याय आणि 10वे वचन मी वाचतो तुमच्यासाठी. याजक पवित्र स्थानातून बाहेर आले तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले. त्या मेघामुळे याजकास सेवा चाकरी करण्यास उभे राहावे ना, कारण परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरून गेले होते. आणि नंतर मगाशी जे वचन वाचत होतं आपण ते सुद्धा वाचा. यशायाचं इतिहासाचं पुस्तक 2रा अध्याय, दुसरे इतिहास 2रा अध्याय आणि 6वं वचन. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला देवाच्या स्वरूपाविषयी आपल्याला वाचायला मिळते. देवाच्या स्वरूपाविषयी काय वाचायला मिळतं? आकाश व नभोमंडल यात तो सामावत नाही. त्याच्या प्रित्यर्थ मंदिर बांधण्याची कोणास ताकद आहे? त्याच्या निवासासाठी मंदिर बांधण्याची माझी प्रज्ञा काय? केवळ त्याच्या पुढे धूप जाळावा म्हणून हे मंदिर मी बांधले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी स्पष्टपणे दाविदानी किंवा त्या शलोमोनने काय सांगितलेलं आहे की त्याच्यासाठी मंदिर बांधणं हे अशक्य आहे. कारण आकाश आणि नभोमंडळ, नभोमंडळ म्हणजे ज्याला आपण आकाशगंगा म्हणू, ज्याला आपण आकाशगंगा म्हणू. आकाशगंगा म्हणजे आपली एक आकाशगंगा आहे. ज्या आकाशगंगेत सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहेत आणि मग 9 ग्रह आहेत आणि आपली पृथ्वी पण त्याच्यापैकी एक आहे. मग ही एक आपली आकाशगंगा आहे. आणि अशा आकाशगंगा हजारो आहेत. किती आकाशगंगा आहेत? हजारो आकाशगंगा आहेत. म्हणजे आपली आकाशगंगा एवढी मोठी आहे आणि अशा आकाशगंगा हजारो आहेत आणि या सगळ्यामध्ये परमेश्वर मावत नाही. प्रेज द लॉर्ड. या सगळ्यामध्ये परमेश्वर मावत नाही. असा आपला परमेश्वर आहे. त्याला मंदिरामध्ये आपण कैद करू शकणार का? हालेलुया. पण तो असं म्हणतो मी आत्मा आहे. हालेलुया. आणि तो आत्मा परमेश्वर, त्याला तुम्ही सहज सोप्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारची मूर्ती मनात न मागवता तुम्ही आवाज देऊ शकताय आणि देव तुम्हाला त्याची आज्ञा पाळण्याबद्दल परमेश्वर तुम्हाला नक्की त्याचा आशीर्वाद पण देणार. हालेलुया. आणि असं सांगण्याचं, आता इतकं आपण सांगितलं, इतकं सांगण्याचं कारण काय आहे बरं? आता मी सांगत आहे तुम्हाला की मूर्ती वागवू नका, ह्या 10 आज्ञा दिलेल्या आहेत आणि असं सगळं सांगितलेलं आहे. कारण 10 आज्ञांच्या ही जी आज्ञा आहे, विशेष आज्ञा आहे, त्या आज्ञाच्या बरोबर खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे आकाशाखाली, पृथ्वीवरती आणि समुद्रामधून आणि कुठल्याही प्रकारे, म्हणजे ह्या पृथ्वीवर राहणाऱ्या मनुष्यापैकी असेल किंवा एखादा प्राणी असेल, झाड असेल, झुडूप असेल किंवा कुठल्याही प्रकारची प्रतिमा देवा सदृश्य आपण तयार करू शकत नाही. याच्याविषयी परमेश्वराने आपल्याला सांगितलं. आता हे सांगण्याचं कारण काय होतं? अजून एक परमेश्वराने काम केलं. ज्यावेळेस मोशे हे सगळं सांगणारा मोशे होता ना, त्या मोशेला परमेश्वराने ज्यावेळेस तो मृत्यू पावला त्याचं शरीर परमेश्वराने सापडलं. याचं कारण काय होतं सांगा बरं? कारण इस्रायल लोकांना आपल्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी परमेश्वराला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. माझ्या बरोबर वाचा निर्गमाचं पुस्तक 32वा अध्याय 1 ते 6 वचन. निर्गमाचं पुस्तक 32वा अध्याय 1 ते 6. आणि काय सांगतात त्या ठिकाणी? परमेश्वराने मोशे बरोबर सिनाय पर्वतावर हे सर्व भाषण केल्यावर आपल्या बोटाने लिहिलेले पाषाणाचे 2 साक्ष्यपट त्याला दिले. मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले तेव्हा तो आरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्याकडे चालतील असे देव आमच्यासाठी बनव, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे याचे काय झाले आम्हाला कळत नाही. तेव्हा अहरोनाने त्याला सांगितले, तुमच्या स्त्रिया व पुत्र कन्या यांच्या कानातील सोन्याची कुंडले माझ्याकडे घेऊन या. मग सर्व लोकांनी आपल्या कानातील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली. त्याने ती त्यांच्या हातून घेऊन त्यांचे एक वासरू ओतून त्यास कोरिले. तेव्हा ते म्हणू लागले की, हे इस्रायला, ज्या देवानी तुला मिस्र देशातून आणले ते हेच हे तुझे देव. हे पाहून अहरोनाने त्यांच्यापुढे एक वेदी बांधली आणि असे जाहीर केले की उद्या परमेश्वराप्रित्यर्थ उत्सव करावयाचा. म्हणून दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटे सुटून होमार्पणे अर्पिली आणि शांत्यार्पणे अर्पिली. मग ते खायला प्यायला बसले आणि उठून खेळू लागले. प्रेज द लॉर्ड. हे सांगण्याचं कारण हे आहे. हे सांगण्याचं कारण जे एवढं सगळं आज्ञा देण्याचं कारण काय आहे? कारण लोक नेहमी सोपा मार्ग निवडतात. लोकांना नेहमी सोपा मार्ग हवा असतो. कुठल्याही प्रकारचा अवघड मार्ग त्यांना हवा नसतो. जसं आपण शौलाच्या
काळामध्ये पाहिलं होतं. शौलाविषयी वाचलं होतं. शौलाविषयी काय वाचलं आपण? शौलाने काय केलं माहिती आहे? अमालेक्यांचा वध करायला सांगितलेलं होतं त्याला. पण अमालेक्यांचा संपूर्ण वध न करता किंवा त्या ठिकाणी संपूर्ण प्राणी न मारता त्यांनी जे निकृष्ट आहेत तेवढेच मारले आणि जे दष्टपुष्ट आहेत तेवढे ठेवले. आणि दष्टपुष्ट ठेवून त्याने काय केलं बरं? तेवढे दष्टपुष्ट आणले आणि तो म्हणाला की हे मी देवासाठी अर्पण म्हणून आणलेले. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस शमूएल होतो त्यावेळेस शमूएल काय म्हणतो माहितीये की यडक्याच्या वधेपेक्षा आज्ञा पाळणे बरे. हालेलुया. म्हणजे अवघड काय? अवघड आज्ञा पाळणे. प्रेज द लॉर्ड. अवघड काय आहे? आज्ञा पाळणे आहे. सोपं काय? यडक्याची वफा देणं हे सोपं आहे. हालेलुया. धष्टपुष्ट ते देणं सोपं आहे. दान देणं सोपं आहे, आज्ञा पाळणं अवघड आहे. हालेलुया. दशमांश देणं सोपं आहे पण आज्ञा पाळणं अवघड आहे. हालेलुया. हालेलुया. चर्च मध्ये येऊन बसणं सोपं आहे, पवित्र जीवन जगणं अवघड आहे. प्रेज द लॉर्ड. हात वर करून आराधना करणं, नाचणं गाणं सोपं आहे. हालेलुया. पण आराधना ही जगणं खूप अवघड आहे. हालेलुया. नेहमी सुख आणि दुःखामध्ये देवाची स्तुती करणं आणि प्रेज द लॉर्ड म्हणणं हे खूप अवघड आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण माणसं नेहमी काय निवडतात? सोपा मार्ग निवडतात. सोपा मार्ग. त्यांना असं वाटतं सोपं काय असेल तेवढं फक्त आपण निवडू आणि गपचूपपणे कुणाला न सांगता कुणालाही न कळू देता सोपा मार्ग निवडतात. बरोबर. कुणालाही न कळू देता. आणि त्यांना असं वाटतं की हे माझं आहे आणि पास्टरला काय देणे घेणं आहे? काहीही देणे घेणं नाही, पण देवाला देणे घेणं आहे. कारण देव म्हणतो आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस. आपल्यासाठी जो कोणी सोपा मार्ग निवडतो आणि म्हणतो, जसं शौलाने केलं. शौलाने काय केलं? प्रभूजी मी अमालेक्यांचा वध नाही केला, पण अमालेक्यांचा वध न करता तुझ्यासाठी मी अर्पण घेऊन आलो. हालेलुया. पण अमालेक्यांचा वध करणं हे देवाने त्याला सांगितलं होतं. देवाने अर्पण आणायला सांगितलंच नव्हतं त्याला. देवाने त्याला सांगितलं होतं की धष्टपुष्ट ठेव आणि मला अर्पण कर आणि मला वफा पाहिजे मला आणि ह्या सगळ्या गोष्टी मला हव्या तुझ्यापासून. पण देवाने हे त्याला सांगितलं. देवाने सांगितलं जा आणि त्या ठिकाणी माझी आज्ञा पाळ, बाकीचं काही करू नको. पण बाकीचं आपण करतो आज्ञा सोडून सगळं. लोक उपवास करतात पण आज्ञा पाळत नाही. हालेलुया. लोक प्रार्थना करतात पण आज्ञा पाळत नाही. त्यांना आज्ञा पाळणं अवघड जातं आणि उपवास करणं त्यांच्यासाठी सोपा पर्याय असतो. बऱ्याच लोकांनी सोपा मार्ग निवडलाय आणि आपल्या खाली कोरीव मूर्ती आपल्या मनामध्ये वागवलेली आहे. कारण दृश्य स्वरूपात दिसणारी गोष्ट आहे. जप करणं सोपं काम आहे आणि त्याच्यासमोर मेणबत्ती जाळणं खूप सोपं आहे ना. मेणबत्ती जाळणं खूप सोपं आहे. त्या ठिकाणी 2 मिनिटासाठी नमस्कार करणं, मेणबत्ती जाळणं, प्रभू तू माझ्यावर खुश आहेस बस. बाकी इथून चप्पल घालून गेल्यानंतर मी काय करणार आहे त्याच्याकडे नको पाहत बसू. हालेलुया. आणि म्हणून मग मेणबत्ती जाळण्याचा मार्ग लोकांनी निवडलाय. म्हणून जप करण्याचा मार्ग. जप करणं सोपं आहे का? खूप सोपं आहे. हालेलुया. शिवीगाळ बंद करणं अवघड आहे. प्रेज द लॉर्ड. शिवीगाळ बंद करणं हे कठीण काम असतं. तंबाखू सोडणं हे खूप कठीण आहे. हालेलुया. आणि आपल्याला असं वाटतं अरे हे अवघड अवघड कशाला सांगताय तुम्ही? असं काही सांगू नका. अवघड काहीतरी सांगू, सोपं काहीतरी सांगा. हालेलुया. आणि सोपं मार्ग निवडतात लोक. प्रेज द लॉर्ड. मगाशी मी अवघड मार्गाविषयी सांगितलं होतं. यावेळी सोप्या मार्ग, धार्मिकतेतल्या सोप्या मार्गांच्या विषयी सांगितले की काही लोक धार्मिकतेतले सोपे मार्ग निवडतात आणि त्यांना असं वाटतं स्वतः प्रार्थना करणं अवघड आहे पण दुसऱ्याला प्रार्थना करायला सांगणं खूप सोपं आहे. हालेलुया. त्यांना माहिती असतं की मी वाईट आहे, मग मी प्रार्थना कधी करणार? माझी प्रार्थना देव ऐकणार नाही ना. ब्रदर तुम्ही प्रार्थना करणार माझ्यासाठी. मग ब्रदर प्रार्थना करतात, चांगली गोष्ट आहे. ब्रदरनी प्रार्थना केली, तुमच्या जीवनात चमत्कार झाला आणि तुम्ही स्वर्गात कधी जाणार नाही. हालेलुया. कारण अशा प्रकारे वर्षानुवर्षे लोकांना प्रार्थना करायला लावणारी माणसं देव त्यांना नेणार नाही. हे लक्षात ठेवा. बाजूला सांगा, देव जर तू असं करत असेल तर देव तुला नेणार नाही. तुमच्याकडे बघणार नाही तो माणूस जो असं करतो. वाटतं तुम्ही कशाला सांगता असं काय, पण लक्षात घ्या हे खरं आहे. कारण लोकांना सोपा मार्ग पाहिजे. शौलाला शमूएल काय म्हणाला माहितीये? तुला राजपदावरून बाजूला केलं, तू बाजूला व्हा. आता दुसऱ्याला आणलेलं आहे देवानी, कारण जो प्रिय आहे ना देवाला त्याने आणलेला आहे की जो आज्ञा पाळेल. हालेलुया. जो आज्ञा पाळेल अशा माणसाला मी आणले आणि तुला बाजूला केले. आणि जर तुम्ही आज्ञा पाळणार नाही तर तुम्हाला बाजूला केलं जाईल आणि आज्ञा पाळणारे तुमच्या जागेवर बसवले जाईल आणि त्याला म्हटलं जाईल आता इथून पुढे हा माझा लेकरू आज्ञा पाळ. हालेलुया. बऱ्याच लोकांना आणि जे वर्षानुवर्षापासून येशूची मूर्तीच्या समोर डोकं फोडणारे आहेत ना त्यांना देवाने बाजूला केले आणि माझ्यासारख्या लोकांनी आणले की जो मूर्तीवर विश्वासच ठेवत नाही. हालेलुया. हालेलुया.
का असं केलेलं आहे बरं? कारण तू आता माझ्या बिनकामाचा राहिला नाहीस, माझ्यासाठी काही उपयोगाचा नाहीस. पण अशा माणसाला मी घेऊन येतो की जो खरंच कुठल्याही क्रूस खांबावर केवळ आणि कुठल्याही प्रकारच्या असा तत्सम येशू सारख्या दिसणाऱ्या म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या, न दिसणाऱ्या त्याच्यावर विश्वास न ठेवणाऱ्या माणसाला मी घेऊन येतो आणि तो माझी सेवा करेल. हालेलुया. आणि तू बस जप करत फक्त. आणि म्हणून जुने विश्वासणारे काय करत नाही. का करत नाही? त्याचं कारण हे असतं की त्यांच्या डोक्यात मूर्ती असते, त्यांच्या डोक्यात चर्च बिल्डिंग, या बिल्डिंग लाकडाच्या ह्याला काय होऊ नका, सुवार्ता सांगायची नाही, बाहेरची माणसं येतील आणि हे जाळून टाकतील आणि जळून द्या ते जळलं तर. हालेलुया. देव त्या ठिकाणी मोठं उभा करेल. बिल्डिंग जळून द्यायची नाही. आणि ही बिल्डिंग जळायला लागली त्याचं काय? ही बिल्डिंग जळायला, हे बिल्डिंग जाळली त्याने, अख्खी जाळली, सिगरेट ओढून ओढून फुकू फुकून. पण सुवार्ता नाही सांगायची. आमचं चर्च टिकलं पाहिजे. चर्च टिकवून न टिकवून काय नाही फरक पडत. हालेलुया. पण देवाचं आत्म्याचं काम टिकलं पाहिजे, ते काम होत राहिलं पाहिजे सगळं. पण ह्या गोष्टीवर लोक विश्वास नाही ठेवत. आणि आज मी तुम्हाला सोपा मार्ग नाही सांगत आहे, अवघड काहीतरी सांगत. जे अवघड सांगेल ना देव परमेश्वर तुम्हाला, ते करायला चालू करा. सोपं दुसऱ्याला प्रार्थना करायला सांगणं खूप सोपं आहे, पण स्वतः गुडघे झिजवणं हे खूप अवघड असतं. स्वतः पवित्र जीवन जगणं हे खूप अवघड असतं. आणि देवासोबत भांडणं की प्रभूजी मला का देत नाहीस तू, माझ्या जीवनात काय चूक आहे माझी, मी सोडायला मला मदत करतो आणि मी सोडतो, तू काय सांगतोस ते मी सोडायला तयार आहे प्रभूजी, असं म्हणणं हे खूप अवघड असतं. तुम्ही करा ना सिस्टर माझ्यासाठी उपवास, हे खूप सोपं आहे. पण 4 दिवस उपवास करून कष्ट देणं स्वतःला आणि म्हणणं की प्रभूजी मी यासाठी उपवास केलाय की माझ्या जीवनात बदल व्हावा, हे असं म्हणणं खूप अवघड आहे. हालेलुया. आणि लोकांना उपवास करायला तुम्ही सांगू शकता, सोपं आहे ते खूप, आणि तुम्ही उपवास करा, मी मटण खातो, हालेलुया असं म्हणणं खूप सोपं आहे. पण स्वतः उपवास करणं आणि मी मटण खाणार नाही प्रभूजी आजोपर्यंत तू माझं काम करत नसतो, असं म्हणणं खूप अवघड आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला ठोकरलं गेलं, मला ज्यावेळेस मी विश्वासात आलो ना, त्यावेळेस वाईट अनुभव आला अतिशय, मला विश्वासणाऱ्यांचा वाईट बाळगांचा अनुभव आला माझ्या जीवनात. आणि मी नेहमी मला प्रश्न पडायचा, प्रभूजी इतके वाईट लोक असतात का तुझ्यावर विश्वास ठेवणारे, मग मी कशाला आलो इकडे, है ना. तुम्हाला सुद्धा, आणि ज्या लोकांना असे वाईट अनुभव येत नाहीत ना, ते कधीही येशूमध्ये पुढे जात नाहीत. हालेलुया. ज्यांना चांगले विश्वासणारे भेटतात ना, ते खूप अगदी मस्त पैकी त्यांचं जीवन अगदी मस्त सिगरेट फोडण्यात जातं आयुष्यभर. आजूबाजूला सगळे चांगले विश्वासणारे, सगळे विश्वासणारे मला मदत करतात, सगळे विश्वासणारे माझ्यावर प्रीती करतात, खूप चांगली माणसं आहेत बघा ते. हा खूप चांगली माणसं आहे, चांगली गोष्ट आहे. तुझी कधीच प्रगती होणार नाही आयुष्यात, आत्मिक रीतीने तू कधी वाढणार नाही. मी आत्मिक रीतीने वाढायचं खरं कारण काय माहिती आहे की विश्वासणाऱ्यांनी मला ठोकरलं, मला चांगला मार्ग नाही दाखवला, मला सांगितलंच नाही कधी. आणि मलाच वाटायचं की अरे विश्वासणारे वाईट वाटते हे सगळे. आणि मग मी काय करू, मग मी थकलो, कंटाळलो, आणि मग मी देवाजवळ गेलो. मी देवाजवळ बसलो, प्रभूजवळ बसलो आणि प्रभूला म्हणाल, प्रभूजी तू चांगला आहेस, माणसं जरी खरं नसली तरी तू चांगला आहेस. मग देवाने देवाच्या नजरेतून पाहायला शिकवलं मला, आणि विश्वासणाऱ्यांच्याकडे मी देवाच्या नजरेतून पाहायला लागलो. मी पाहू लागलो की विश्वासणाऱ्यांच्यामध्ये देव राहतो. हालेलुया. ते मानवी स्वभाव आहे की जो त्यांचा खोटं बोलणार, चुकीचं काही करणार. पण मला देवाने त्याच्या चरणाजवळ बसण्यासाठी लोकांचा वाईट अनुभव दिला. हालेलुया. आज ज्यावेळेस तुम्हाला तसं वाटत असेल की तुम्ही आपल्या बाजूला मदत करणारी माणसं शोधत असाल तर नका शोधू. कारण लक्षात घ्या, देवाजवळ जा, परमेश्वराजवळ जा. माणसं तर ऑटोमॅटिक जोडले जातील तुमच्याशी, माणसं तर ऑटोमॅटिक मदत करतील तुम्हाला, कारण देव त्यांना तसं करायला सांगेल. हालेलुया. देव त्याला सांगेल, जा त्या माणसाला तुझी गरज आहे, जाऊन मी तू मदत कर. हालेलुया असं सांगेल देव त्यांना. नाहीतर स्वतः येईल देवदूत घेऊन, ते त्याचा विचार नका करू तुम्ही. पण एकच विचार करा की माझं देवाशी रिलेशन जोडलं, आत्म्याशी रिलेशन जोडलं. कशाशी जोडलं पाहिजे? आत्म्याशी, कुठल्या मूर्तीशी नाही. हालेलुया. जुने विश्वासणाऱ्यांच्याकडे पाहून कधीही आपली धार्मिकता ठरवू नका. मी जर तसं पाहत राहिलो असतो ना, तर मी इथं नसतो तुमच्या समोर, मी इथं तुमच्या समोर बसलो नसतो. मी तुम्हाला काहीतरी वेगळाच मार्ग सांगितला असता, पण तो मार्ग मी तुम्हाला सांगत नाहीये. याचा अर्थ काय? मी सोपा मार्ग नाही निवडला, मी कठीण मार्ग निवडलाय, गुडघे शिजवण्याचा मार्ग निवडलाय. हालेलुया. आणि तो मार्ग तुम्हाला निवडावा लागेल. हालेलुया. आज्ञा पाळण्याचा मार्ग तुम्हाला निवडावा लागेल. तुम्हाला निवडावं लागेल की प्रभूजी तू आत्मा आहेस आणि मी आत्म्यामध्ये तुझा शोध करतो. हालेलुया. मी कुठल्या माणसात नाही, वस्तूत नाही, कुठल्या पैशामध्ये नाही, कशातच मी तुझा शोध करणार नाही. मी केवळ आत्म्याचा शोध करेन, आणि आत्म्याचा शोध करणं अवघड आहे. हालेलुया. अवघड आहे. हालेलुया. प्रदक्षिणा घालणं सोपं आहे, कोंबड्याचा बकऱ्याचा बळी देणं खूप सोपं आहे, अगरबत्तीचा वास घे आणि प्रसन्न हो असं म्हणणं खूप सोपं आहे, लक्षात घ्या.
पण आत्म्याचा आवाज का द्यायचा म्हटलं तर अरे आत्मा इथं कोणीच नाही, कुठं जातोय कोणाच ठाऊक, आवाज समजतो, देवाला ऐकायला येतं की नाही असं वाटलं का तुम्हाला? मला तर खूप वेळा वाटलं असं. सुरुवातीला मला खूप वेळा वाटायचं की पास्टर म्हणतात की प्रार्थना करू आणि इथे जर काहीच नाही, काय सांगतो खोटं प्रार्थना, कोणासमोर प्रार्थना करायची? बरोबर, तुम्हाला नाही प्रश्न पडला कधी? खोटं बोलताय वाटतं तुम्ही. प्रेज द लॉर्ड. प्रश्न पडला नाही? प्रार्थना केली तर प्रश्न पडेल. हालेलुया. व्यक्तिगत प्रार्थना केली तर प्रश्न पडतो. मला प्रश्न पडला की इथं कोणीच नाही, ऐकणार कोण माझा? मग मी शोध केला. हालेलुया. मी शोध केला आत्म्यामध्ये की प्रभूजी मला तुझी उपस्थिती जाणवली पाहिजे. मग कधी कधी देवाने मला थंडी वाजवून आणली. मला अशी थंडी वाजली की आता मला 4 ब्लँकेट घ्यायची गरज है ना. म्हणजे अनुभव होता की मी आहे इथं. देवाने हे मला दाखवलं. कधी मला खूप दरदरून घाम फुटला, खूप घाम फुटला, म्हणजे आता ते पुसून कंटाळलो मी, इतकं घाम फुटला. म्हणजे ती उपस्थिती होती. ते काय होतं की मी इथं आहे हे त्यांना जाणवून दिलं. देवाने कधी कधी मला तो सुगंधित अनुभव दिला. म्हणजे असा स्मेल की तो स्मेल कुठल्याही या जगातल्या कुठल्याही म्हणजे ज्याचा स्मेल येणार नाही असं एक सुगंध, जो सुगंध असतो तो सुगंध परमेश्वराने मला दिला की असं वाटलं की अरे इथं देव आहे. हालेलुया. मी कधी निश्चित पडलो, कधी डोळ्यातून अश्रू वाहिले, काहीच नाही कारण, म्हणजे कुठलंही दुःख नाही तरी पण डोळ्यातून अश्रू वाहतात. म्हणजे हे काय आहे? देवाची उपस्थिती. असं काही अनुभव म्हणजे याच्या व्यतिरिक्त पण किंवा असला अनुभव तुम्हाला येईल. हालेलुया. आत्म्याचा शोध करा त्यावेळेस. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आत्म्याचा शोध करा. तुम्ही जर म्हणाल की इथं फोटो दाखवा आणि मग मी पाया पडतो आणि मी प्रसन्न करून घेतो बस, बाकीचं याच्याबरोबर ही मूर्ती वागवणे फक्त. आणि ह्या मूर्ती वागवण्यामुळे तुमची नाश करून घ्या. कारण शौलाने स्वतःचं राजपद गेलं, गमावलं स्वतःच मूर्ती वागवल्यामुळे. त्याला असं वाटलं मी खुश करतो देवाला, पण तो खुश करू शकला का? खुश झाला का परमेश्वर त्याच्यापासून? बऱ्याच लोकांना असं वाटतं की देव खुश होईल माझ्या अशा वागण्याने. देव खुश होणार नाही. हालेलुया. देव हे खुश होतो पण नाही, देव खुश होत नाही. देव म्हणतो आत्म्याने आराधना करणाऱ्या वरच मी खुश आहे. हालेलुया. आत्मा आणि खरेपणाने आराधना करणाऱ्यावरतीच मी खुश आहे. मग तो आत्म्यामध्ये नाचो, हसो, रडो, काही करू द्या, पण आत्म्यामध्ये आराधना करणाऱ्यावरती मी खुश आहे. हालेलुया. परमेश्वर या गोष्टीच्या बाबतीत खूप सावध आहे. मी तुम्हाला वेगळ्या स्वरूपामध्ये हे यासाठी सांगत आहे की विश्वासणाऱ्यांसाठी याची गरज आहे. हालेलुया. विश्वासणाऱ्यांसाठी खरंच याची गरज आहे. कारण मंदिरामध्ये, देवाच्या मंदिरात, जे शल्मोनाने मंदिर बांधलं, जरुबाबेलने बांधलं, नंतर हेरोद राजाने एक मंदिर बांधलं, 3 मंदिरं आजपर्यंत बांधली. त्या कुठल्याही मंदिरामध्ये किंवा मोशेनं उभा केलेल्या निवास मंडपामध्ये किंवा स्वर्गामध्ये कुठेही देवाची मूर्ती नाही, कुठेही देवाचा फोटो नाही, कुठेही देवाची प्रतिमा तिथं नाही. हालेलुया. कुठेही तिथं नव्हती. केवळ कर्णाचा कोश तिथं होता. पण कर्णाच्या कोशात काय होतं? दगडी ज्या 10 आज्ञा मी शिकवत आहे ना, त्या 10 आज्ञाच्या पाठ्या ज्या देवाचे अक्षर लिहिलेली होती, त्या 10 आज्ञांच्या 2 पाठ्या त्या कर्णाच्या कोशात ठेवलेल्या होत्या फक्त. बाकी त्या ठिकाणी काहीही उपस्थित नव्हतं. एक आरोनाची काठी होती, ज्याला कोंब आली होती, ती काठी होती. आणि मांडाचं एक छोटासा कटर होता, ज्यामध्ये इस्रायल लोकांनी जो मांडा खाल्ला तो मांडा होता. पण त्याची पूजा केली जात नव्हती, त्याला पुजलं जात नव्हतं, त्याच्या समोर कुठल्याही प्रकारे त्याला देव म्हटलं जात नव्हतं. देव आत्म्याच्या स्वरूपातच निवास मंडपात उपस्थित होता. मंदिरात सुद्धा आत्म्याच्या स्वरूपातच होता आणि इथं सुद्धा आत्म्याच्या स्वरूपातच आहे. इथं वेदी, इथं क्रॉस जे आहे याला आपण देव म्हणत नाही. हालेलुया. याला देव म्हणत नाही आपण. याला कधीही तुम्ही देव म्हणू नका. इथं उपस्थित आहे याचा अर्थ याला देव म्हणतो आपण, नाही, याला आपण देव म्हणत नाही. इथं देव आत्म्याच्या स्वरूपात आहे. हालेलुया. देव कुठं आहे? आत्म्याच्या स्वरूपात तो आहे. आपण काही गोष्टी या ठिकाणी जरी करत असलो तरी त्याला तत्सम आपण देव मानत नाही. म्हणून देवासमोर मेणबत्ती जाळण्याची गरज नाही, अगरबत्ती वाढण्याची गरज नाही. काही विश्वासणारे असे पण मी पाहिले की मेणबत्ती लावूनच प्रार्थना करतात. हालेलुया. अंतःकरण कधीही प्रकाशित करत नाही, पण देवाने अंतःकरण प्रकाशित करायला सांगितले. हालेलुया. मेणबत्ती जाळायला सांगितली नाही. मेणबत्ती यासाठी आली की प्रकाश द्यायचा, म्हणजे प्रकाशित करायचं. पण देवाने काय सांगितलं माहिती आहे? तुम्ही जगाचा प्रकाश आहात. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस सुरुवातीला मेणबत्ती आली त्यावेळेस त्याने असं म्हटलं की मेणबत्ती जाळून मग क्रॉस समोर मेणबत्ती जाळून देव प्रसन्न होणार नाही. देव मेणबत्तीने प्रसन्न. हजारो मेणबत्त्या लोक जातात आणि मग वेगवेगळ्या हात बरा झाला हाताची मेणबत्ती, पाय बरा झाला पायाची मेणबत्ती आणि असं बरंच काय काय आहे. हे सगळं थोतांड आहे, दुसरं काही नाही. हे सगळं काय आहे? थोतांड आहे. देव याला प्रसन्न करत, देव प्रसन्न याने होत नाही. हालेलुया. तुमच्या घरात तुम्ही अशा प्रकारचं काही करत असाल तर ती अतिशय चुकीची गोष्ट आहे, लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, काही लोक अजून एक तुम्हाला आता हा आपला निगडीत विषय म्हणून मी सांगत आहे. येशूची आई मरिया जिचं नाव,
ती देव नाही. हालेलुया, हालेलुया. ती देव नाही हे लक्षात ठेवा. मरिया ही देव नाही. मरिया ही वर्जिन होती येशूचा जन्म होईपर्यंत, पण येशूच्या जन्मानंतर ती वर्जिन राहिली नाही. हालेलुया. येशूच्या जन्माच्या अगोदर ती वर्जिन होती, पवित्र होती, शुद्ध होती. देवाने तिच्यावर विश्वास ठेवला आणि देवाचं येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्यासाठी ती सर्वात मोठं माध्यम होती. त्याच्या बाबतीत काहीही शंका नाही. तिचा आदर केला पाहिजे आणि तिच्याविषयी आपण आदराची भावना ठेवली पाहिजे. तिला वर्जिन म्हटलं पाहिजे. ही गोष्ट अतिशय सत्य आहे, पण ती देव नाही. हालेलुया. तिचाही फोटो बाळगण्याची गरज नाही. तिच्याही फोटो समोर कुठल्याही प्रकारची आराधना करण्याची गरज नाही. तिच्या फोटोचा पाया पडण्याची गरज नाही किंवा तिला एव्हर वर्जिन म्हणण्याची पण काही गरज नाही. हालेलुया. एव्हर वर्जिन म्हणजे कायमसाठी वर्जिन, कायमसाठी ती वर्जिन नाही. हालेलुया. कारण बायबलमध्ये मत्त्याच्या शुभवर्तमानात पहिला अध्याय 21व्या वचनात स्पष्टपणे लिहिले की जोपर्यंत येशूचा जन्म झाला नाही तोपर्यंत तिला त्याने स्पर्श केला. म्हणजे येशूच्या जन्मानंतर तिला त्याने स्पर्श केला. त्या उद्देशानं जे पती पत्नीचं नातं आहे त्यासाठी. म्हणजेच याचा अर्थ काय की ती एव्हर वर्जिन नाही. हालेलुया. त्याच्या पाठीमाग कल्ट आहे, त्याच्या पाठीमाग बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्या पाठीमाग बरेच असं काम आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे मरिया म्हणजे देव नाही, मरिया म्हणजे देव नाही. हालेलुया. मरिया म्हणजे देव नाही. तिचा फोटो सुद्धा बाळगायची गरज नाही आणि तिच्या फोटोवर विश्वास ठेवायची सुद्धा गरज नाही. जसा येशूचा नाही, देवाचा नाही, क्रूस नाही आणि मरिया सुद्धा नाही. हालेलुया. कुठल्याही व्यक्तीचा फोटो बाळगायची गरज नाही. यापैकी कुणालाही तुम्ही पाहिलेलं नाही आणि कुणाचाही फोटो आत्ता अस्तित्वात नाही. हालेलुया, हालेलुया. जर अस्तित्वात असताना जसं मगाशी मी सांगितलं मोशेचं शरीर सापडलं असतं ना तर इस्रायल लोकांनी त्याची ममी बनवली असती लगेच आणि त्याला म्हणलं असते हाच आमचा देव ज्यानं आम्हाला मिसर देशातून बाहेर काढले. म्हणून मोशे शरीर नाही सापडलं. मोशे शरीर परमेश्वराला सापडू दिलं नाही. कारण त्याला ठाऊक आहे सैतान किती चालाक आहे आणि सैतान काय करेल बरोबर त्याचा शरीर घेऊन माझ्या लोकांना बळकवेल. हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आज बळकवलं जाते लोकांना, आज बळकवलं जाते लोकांना. हे बळकवलं जातं अरे हे 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 ठेवा आणि मग ह्याने देव प्रसन्न होतो. नाही नाही. काही लोकांच्या घरामध्ये त्यांनी मूर्ती आयुष्यभर मागवल्यात पण त्यांच्या घरातून अशांती कधी लांब गेली. त्यांच्या जीवनात कधीही आशीर्वाद किंवा देवाची उपस्थिती कधी जाणवली नाही. का जाणवलं नाही? कारण आत्म्याला त्यांनी लक्ष दिलं नाही. जो आत्मा आहे त्याला महत्व आहे. हालेलुया. आणि म्हणून आत्म्याकडे लक्ष लावा. आत्म्याची उपस्थिती आणणं अवघड आहे. हालेलुया. देवासमोर मेणबत्त्या जाळून तिथं म्हणणं आणि मरिया आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो, येशू आमचा तुझ्यावर विश्वास आहे असं म्हणणं खूप सोपं आहे. पण आत्म्याने आराधना करायची म्हटल्यानंतर पश्चाताप करावा लागतो, पाप सोडावं लागतं, वाईट काढावं लागतं, दारू सोडावी लागते आणि व्यसन सोडावं लागतं आणि सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी सोडून पश्चाताप करून पवित्र जीवन जावं लागतं. हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि म्हणून ते लोक केवळ मरियावर विश्वास सोपा मार्ग निवडले. हालेलुया. आणि आत्ताच्या काही लोकांना सुद्धा असं सोपंच आवडतं. त्यांना असं वाटतं पाया पडायला सांगा ना बस, नमस्कार करायला सांगा ना 2 मिनिटात, नमस्कार 2च मिनिटात होतो. किती मिनिटं? इथून जाताना पण काही लोक नमस्कार करून जातात. मी बऱ्याच लोकांना पाहिजे जाताना असं करून आलो आहे का तुम्ही? मी पण खूप पूर्वीच्या काळी खूप असं करणार आहोत. मला असं वाटायचं एका सेकंदासाठी नमस्कार केला देव किती प्रसन्न होतो. किती सोपी गोष्ट आहे ना. सोपं आहे का? इतकं जर सोपं असतं ना, इतकं सोपं असतं तर सगळे देवासारखे पडले असते आता पृथ्वीवर. आता पापच दिसलं नसतं तुम्हाला अजिबात. कारण नमस्कार करून जाताना पुष्कळ आहे पण देव तसा नाही. देवाच्या चरणाजवळ गुडघे टेकून बसावं लागते. हालेलुया. तिथं आत्म्याची उपस्थिती आणवावी लागते आणि आत्म्याची उपस्थिती असं सहजच येत नाही. इथं आम्ही प्रार्थना करतोय, प्रतिमा प्रार्थना करते, मी प्रार्थना करतोय, आम्ही प्रार्थना करतो, ब्रदर्स लोक प्रार्थना करतात, रात्र प्रार्थना आपण इथं करतो आणि मग तुम्ही असं म्हणता अरे इथं देवाची उपस्थिती आहे. हालेलुया. आणि हे सगळं नाही केल्यावर नाही जाणवणार तुम्हाला. हालेलुया. म्हणजेच काय हे सोपं नाहीये. लक्षात घ्या हे सोपं नाहीये. जाळतंय कोणीतरी शरीर. लक्षात घ्या कुणाचं तरी शरीर जळतं, कुणाच तरी गुडघे झिजतात, कुणाचं तरी अश्रू वाहतात, कुणाच तरी आपल्या अंतकरणातून कुणाच तरी पवित्रता बाहेर पडते आणि त्यावेळेस देवता आलो माझी उपस्थिती. हालेलुया. पण माणसं म्हणतात अरे देवा तू इथं आहेस ठीक आहे झालं. आज लोकांना वाटतं सोप्या पद्धतीने परमेश्वर येणार नाही असं होणार. हे मूर्ती मागवू नाही केवळ. आणि मूर्ती तुम्ही स्वतःलाच मूर्ती करून ठेवलेली स्वतःची आणि त्यांना असं वाटतं नाही माझ्या म्हणण्याप्रमाणे परमेश्वर आहे पण तुमच्या कल्पनेप्रमाणे देव नाही. लक्षात घ्या. आणि जर समजा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवणारे असाल तर याचे गंभीर परिणाम पण होते. हालेलुया. काय गंभीर परिणाम झाले मूर्ती पूजा करणाऱ्यांच्या जीवनामध्ये? खूप गंभीर. एक शेवटी वाचन नंतर आपण बंद करून टाकू. मी तुम्हाला ही गोष्ट सांगणं जास्त आवश्यक होतं म्हणून हे तुम्हाला मी सगळं सांगितले. ते वाचा अनुवादाचं पुस्तक याचा 28वा अध्याय
हे वाचा आणि बंद करूया. 28 अध्याय 15 पासून 24 पर्यंत. उलटपक्षी तू आपला देव परमेश्वराची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळावेला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाही तर पुढील सर्व शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. नगरात तू शापित होशील व शेतीवाडी तू शापित होशील. तुझी टोपली व तुझी परात शापित होईल. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज, तुझी गुरढोरणे, तुझे शेरडे बिरडे याचे वत्स शापित होतील. तू आत येशील तेव्हा शापित होशील, बाहेर जाशील तेव्हा शापित होशील. तू परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळे ज्या ज्या कामात हात घालशील त्यात परमेश्वर तुला शाप देईल, तुला गोंधळात पाडेल आणि तुला शासन करेल. ते इतके की तुझा नायनाट होऊन तू लवकरच नाहीसा होशील. जो देश वतन करून घ्यायला तू जात आहेस तेथे तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही असे परमेश्वर करील. क्षयरोग, ताप, दाह, जळजळ, आवर्षण, तांबेरा व बुरशी यांच्या योगे परमेश्वर तुला मारेल आणि तू नाश पावेपर्यंत ही तुझा पिच्छा पुरवतील. तुझ्या डोक्यावरचे आकाश पितळेसारखे व तुझ्या पायाखालची जमीन लोखंडासारखी होईल. परमेश्वर तुझ्या देशावर पावसाऐवजी धुळीची व मातीची वृष्टी करील. तू नष्ट होईपर्यंत ती आकाशातून तुझ्यावर पडत राहील. अनुवाद पहिला 28 अध्याय 1 ते 7 वचनं तुम्हाला वाचायला आवडतील, खूप आवडतील. 15 आणि 24, 15 ते पासून 24 पर्यंत खूप कठीण आहे. हालेलुया. आणि हे सगळे आज्ञाभंगाचे परिणाम आहेत. आज्ञाभंगाचे परिणाम लक्षात ठेवा. 10 आज्ञांच्या विषयी मी तुम्हाला शिकवण्याचं कारणच आहे की तुम्ही त्याच्याविषयी गंभीर व्हा. आज विश्वासणाऱ्यांना ह्या वचनांची गरज आहे, लक्षात घ्या. कारण विश्वासणारे केवळ आशीर्वाद आणि पास्टर कडे फक्त जाऊन आशीर्वाद मिळवून त्याच्यापासून एक गुढीगुढी फील करण्यामध्ये जास्त गुंतले आणि याच्यातून बाहेर या. कारण देवा तुमच्याविषयी विशेष इच्छा बाळगतो की माझ्या लोकांनी आज्ञा पाळावी. आणि ह्या शेवटच्या काळामध्ये याची जास्त गरज आहे, या वचनांची जास्त गरज आहे, हे वाचण्याची जास्त गरज आहे. आशीर्वादाविषयी वाचा तुम्ही, पण आशीर्वादाबरोबर शापाविषयी पण वाचा. कारण तिथं दोन्हीही लिहिलेलं आहे आणि दोन्हीसाठी इस्रायल लोकांनी आमेन म्हटलंय. हालेलुया. आणि तुम्ही दोन्हीसाठी आमेन म्हणावं अशी प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणावं प्रभूची की तू सांगितल्याप्रमाणे मी आज्ञा मोडली तर तसं लिहिल्याप्रमाणे हो. जर मी आज्ञा पाळली तर तिथं लिहिलंय त्याप्रमाणे. हालेलुया. देव चुकणार नाही. हालेलुया. देव पाहतो, देव चुकत नाही अजिबात. जर तुम्ही मूर्ती नाही वागवली तर लक्षात घ्या त्याचा विशेष आशीर्वाद तुमच्यासाठी असेल. कारण इस्रायल लोकांना परमेश्वराने जर सांगितलं की मूर्ती वागवू नका तर त्याचा आशीर्वाद पण देऊन ठेवला. हालेलुया. का आणि मूर्ती वागवू नका त्याची कारणं दिली, त्याचा आशीर्वाद सांगितला, परिणाम सांगितले आणि सगळं सांगितलं. आज मी तुम्हाला सगळं सांगितलं. तर तुम्ही जागे व्हा आणि जागे होऊन लक्षात ठेवा मूर्ती वागवायची नाही. मग कुठल्याही प्रकारची असू द्या, ती मूर्ती तुमच्या मनामध्ये असली नाही पाहिजे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. या आपण पुढे बंद करू.